नुमवी 62च्या मागे वळून पाहतानाच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे. मागे वळून पाहणे म्हणजे भूतकाळात अडकणे नव्हे, तर आपल्या संपूर्ण आयुष्याचा गौरव करून कृतार्थ भावनेने पुढच्या प्रवासाकडे पाहणे. नुमवी 62ची वयाच्या 80च्या टप्प्यावर पोहोचलेली ही पिढी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा त्यांच्या आयुष्यातले अनेक चढ उतार, सोसलेले कष्ट, जिंकलेले हारलेले क्षण यांचा अभिमानाने स्वीकार करताना दिसते. आपली शाळा, शिक्षक, सहाध्यायी, मित्र, आयुष्यातले विविध टप्पे याविषयी कृतज्ञ असलेली जाणवते. या सदरात व्यक्त होणारा प्रत्येक जण आपल्या दीर्घ जीवन प्रवासाच्या समृद्ध अनुभवाचे संचित पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतो आणि अर्थातच त्यांना प्रेरितही करतो. आजच्या भागात आपण संवाद साधणार आहोत चतुरस्र व्यक्तिमत्व लाभलेले श्री प्रकाश पाटेकर काका यांच्याशी. तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास असणारे काका मूळचे सिव्हिल इंजिनियर. अनेक नोकऱ्यांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या काकांची लेखन, कविता, पत्रकारिता, प्राध्यापकी, शेती अशा विविध विषयांमध्ये मुक्त मुसाफिरी आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या काकांशी गप्पा मारताना आपल्याला मजा तर येणारच आहे, पण खूप काही शिकायलाही मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया. नमस्कार काका. नमस्कार. काका, आपण मगाशी ऑफ कॅमेरा बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात आमची नुमवी 62ची बॅच म्हणजे आमच्यासारखी आम्हीच. असं काय विशेष आहे नुमवी 62च्या बॅच मध्ये? तुम्ही पहिल्यांदाच अवघड प्रश्न विचारला. पण नुमवी ही एक फार मोठी संस्था आहे की जे गेली कित्येक वर्षापासून त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये पराक्रम केलेले आहेत. अनेक विद्यार्थी जगातल्या निर्णया कोपऱ्यात विक्रम गाजवून आलेले आहेत. सर्व दृष्टीने नुमवीचे जे विद्यार्थी पास झालेले आहेत ते सर्वदूर आहेत. त्याच्यामुळे माझ्या म्हणण्याचा असा मुळीच अर्थ घेऊ नका की आमचीच बॅच सगळ्यात चांगली आहे असा त्याचा अर्थ नसून काही विशिष्ट सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीत ही बॅच असल्यामुळे आमच्यासारखे आम्ही असं त्याच्यात म्हटलेलं आहे. अच्छा अच्छा. आता तुम्ही म्हणाला असं काय विशेष होतं तुमच्या वेळेस? तर आमच्या वेळेची जी परिस्थिती होती ती आम्ही 7 वर्ष मुख्य म्हणजे माध्यमिक शिक्षण घेतलं. बरोबर. त्याच्या आधीची परिस्थिती जर आपली पाहिली तर पारतंत्र्याचा काळ होता. पारतंत्र्याच्या काळामध्ये ब्रिटिशांनी ठरवली होती की आपली शिक्षण नीती काय असावी. त्याच्यानंतर स्वातंत्र्य संग्रामाचा काळ आला. त्या काळामध्ये राष्ट्रप्रेम जास्तीत जास्त दाखवावं, परंतु ते शाळेमध्ये दिसत नव्हतं, परंतु घरात दिसत होतं. त्यानंतरची जी परिस्थिती आली ते आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, परंतु काही काळ ब्रिटिशांनी आपल्याला शिकवलं की कसं तिथे तुम्ही शैक्षणिक व्यवस्था करा. त्यानंतरचा काळ आला की पहिल्यांदा महाविद्यालयीन शिक्षण कसं सुधारावं हा विषय आला आणि त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण कसं घ्यावं हा विषय आला. या दृष्टीने त्यांनी निर्णय आयोग नेमले आणि त्या आयोगाने शाळांना इन्स्ट्रक्शन दिले की तुम्ही कसं सिलेबस ठेवा. आता तुम्ही म्हणाल याच्याशी आमचा काय संबंध या सगळ्या गोष्टीचा? तर याच्यात असं आहे की आमची जी बॅच आहे ती 1962ची. बरोबर. म्हणजे 7 वर्ष मागे तुम्ही जर गेलात तर साधारणपणे 54-55ची आमची मुलं आहेत ती माध्यमिक शाळेत आली. बरोबर. आता 54-55 हा जो वर्ष होता तो आपल्याला प्रजासत्ताक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 50 साली मिळाल्यानंतरचा लगेचचा काळ आहे. बरोबर. त्याच्या आधी हंटर म्हणून ब्रिटिश ऑफिसर जे होते त्यांनी शैक्षणिक व्यवस्था केली होती. बर. आता ब्रिटिशांचा जो शैक्षणिक सिलेबस होतं किंवा करिक्युलम होतं ते अशा रीतीने होतं की त्यांना ऑफिसर्स ते ब्रिटिशवरून लंडनवरून आणायचे, ब्रिटनमधून आणायचे. बरोबर. परंतु स्थानिक कामं करण्यासाठी सबऑर्डिनेट पर्टिक्युलरली आणि काही अंशी त्यांना कलेक्टर म्हणजे रेव्हेन्यूकडची जी माणसं होती ती लोकल लागायची. कारण ब्रिटनकडनं आलेल्या माणसांना इथल्या लोकल लोकांची माहिती नसते. बरोबर. त्यामुळे इथल्या लोकांची माहिती असणारे परंतु अतिशय हुशार असणारे IAS माणसं तयार व्हावीत याच्यासाठी त्यांनी ब्रिटिश पद्धतीने माणसं घडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टीने सिलेबस ठेवला. आता हंटर यांचं जे सिलेबस होतं तेच आमचे शिक्षक कित्येक वर्ष पाळत होते. तेच आमच्या पालकांना माहिती होतं. 48 सालानंतर मात्र एक नवीन
शैक्षणिक आयोग नेमला. बर मुदलियार नावाचे एक डॉक्टर मुदलियार म्हणून मद्रासकडचे होते, ते आपल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष झाले. बर आणि त्यांना सांगितलं की आता स्वतंत्र भारतासाठी तुम्ही निराळं करिक्युलम मांडा, बर नवीन शैक्षणिक व्यवस्था मांडा. त्यांनी काय केलं, त्यांनी अशा रीतीने आता विचार केला की आता स्वातंत्र्य मिळालंय, हो त्यामुळे देशाचं प्रेम पाहिजे आणि सर्वांगीण प्रगती पाहिजे. आता इथे नोकर तयार करायची ही कल्पना नव्हती. बरोबर इथला जसा ब्रिटिशांचा माणूस आहे त्याच लेव्हलची माणसं आपली सगळी व्हायला पाहिजे. किंवा त्यांना याच्यात नाही आलं तर दुसरं शिक्षण मिळालं. म्हणून त्यांचे जे सिलेबस होतं त्या सिलेबसमध्ये किंवा त्यांनी जी पाठ्यपुस्तकं नेमली त्या पाठ्यपुस्तकातून सर्वंकष प्रगती व्हावी या दृष्टीने रचना त्यांनी केली. अच्छा आणि 7वी पासून तर ते 11वी पर्यंत आम्ही त्या 5वी पासून तर ते 11वी पर्यंत आम्ही त्या पद्धतीने शिकलो. म्हणून आमच्यासारखे आम्ही हा त्याच्यातला उपक्रम आहे. बरं आता तुम्ही म्हणाल हे कशावरून, हा. तर साधी गोष्ट आहे, तुम्ही जर आमच्या शाळेमध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटीज चालत होत्या ते जर पाहिलं बर तर आमच्या शाळेत मुलगा फक्त परीक्षार्थी होऊ नये म्हणून त्याला इतर सर्व गोष्टी शिकवल्या. अच्छा आमच्या शाळेत सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर मराठी भाषेचं प्रेम यायला पाहिजे. तुम्हाला कुठेही भेटणार नाहीत असे शब्द आमच्या शाळेत तुम्हाला बघायला मिळतील. उदाहरणार्थ ग्रंथालय, प्रसाधनगृह, सभागृह, पर्यवेक्षक ही नावं तुम्हाला इतर ठिकाणी मिळत नव्हती. त्याचं मराठीकरण प्रथम आमच्या शाळेत झालं. बर बर आणि ही नावं तो प्रचलित का आली, कारण आमच्या शाळाच मुळी ज्या प्रेरणेतून निर्माण झाली ते प्रेरणाकार होते विष्णूशास्त्री चिपळूणकर. बरोबर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या देहावसान झाल्यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकर कोण होते तर त्यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणत होते. बरोबर हो आणि ते खूप मोठे पत्रकार होते. आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 4 प्राथमिक शिक्षकांनी, त्याच्यात डोंगरे होते, कुलकर्णी होते, देव होते, करमळेकर होते, या प्राथमिक शिक्षकांनी शिक्षण प्रसारक मंडळी चालू केली. बर बर ते काही कोणी शिक्षण सम्राट नव्हते, साधे प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांची नस माहिती होती की विद्यार्थ्यांना काय द्यायला पाहिजे आणि सर्व दृष्टीने प्रगती करण्यासाठी काय करायला पाहिजे हे आमच्या शिक्षकांना कळत होतं. कारण आमच्या शिक्षकांनी त्यांची जी निबंधमाला होती त्यातलं शिक्षक कसे असावे वाचलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांना आमच्या शिक्षकांना पण हे समजत होतं की सर्व प्रगती करायची म्हणजे खरंच काय. बरोबर ज्यांनी एकेकाळी ब्रिटिशांच्या पद्धतीने शिकवलं त्यांनाच आज नवीन सिलेबस प्रमाणे शिकवावं लागत. दुसरी गोष्ट अशी होती की जे आमच्या पाठ्यपुस्तकाचे निर्माते लेखक होते तेच आम्हाला शिकवायला होते. उदाहरणार्थ काटदरे होते, उदाहरणार्थ बोकील होते, उदाहरणार्थ बेलवलकर होते, तुमचे बीबीकर होते, ही जी सर्व गुर्जर होते, ही सर्व मंडळी ही त्या कमिटीत होती की ज्यांनी आमची पुस्तकं तयार केली. तेच आम्हाला शिकवायला होते. अशा रीतीने शाळेत नेमल्या लोकांनी स्पॉन्सर केलं. 501 स्पॉन्सर केलं, त्यामुळे 501 साबण विक्री स्पर्धा असायची. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर डाळलानी स्पॉन्सर केलं. डाळला चित्रकला स्पर्धा होती. निरनिराळ्या स्पर्धा आमच्या शाळेत चालायच्या. आम्हाला निरनिराळ्या परीक्षांना बसवायचे. मराठीची साहित्य परिषद, हिंदीची राष्ट्रभाषा कोविद वर्ध्याची, त्याच्यानंतर टिळक विद्यापीठाच्या मराठी, हिंदी, संस्कृत सर्व आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा. कुणीकडून तरी विद्यार्थ्याची सर्वांगीण प्रगती व्हावी या ह्याच्यात त्याला जमलं नाही तर निदान त्या ह्याच्यात तरी तो पुढे येईल. अशा रीतीने शाळेचं सगळं ऍटमॉस्फिअर आमच्या होतं. अच्छा हा आमच्या बॅचचं वैशिष्ट्य असल्यामुळे हा शब्द मी वापरला की आमच्यासारखे आम्ही. अन्यथा नुमवीची सर्वच मुलं आजी आणि माझी ही ग्रेटच आहेत आणि ती ग्रेटच असणार आहेत. परंतु आमच्या बॅचचं हे वैशिष्ट्य. आणि दुसरी गोष्ट, आमची बॅच संपल्याबरोबर म्हणजे 62 आम्ही बाहेर पडल्यानंतर लगेचच काय झालं तर नवीन आयोग आला. ते म्हणाले की अहो सर्वंकष मुलं करण्यापेक्षा आपल्याला प्रोफेशनली चांगली मुलं पाहिजे. त्यांना मेडिकलचं ज्ञान जास्ती मिळालं पाहिजे, त्यांना इंजिनिअरिंगचं ज्ञान जास्ती मिळालं पाहिजे. मग नवीन पॅटर्न आला. तो पॅटर्न आला की 10 म्हणजे तुम्ही 6 वर्षच फक्त माध्यमिक शाळेत काढायची आणि 6 वर्ष तुमची झाली की तुम्ही माध्यमिक शिक्षकात सोडायचं आणि महाविद्यालयात जायचं. मग तुमची 10वी झाली की 2 वर्ष आणि त्याच्यानंतर 4 वर्ष प्रोफेशनल शिक्षण. त्यामुळे आमचीच बॅच अशी होती की जी 7 वर्ष माध्यमिक शाळेत राहिली आणि सर्वंकष प्रगती करून घेतली. त्याच्यानंतरच्या ज्या बॅचेस होत्या त्या प्रोफेशनल झाल्या. आणि त्यांचं चांगलं झालं का वाईट झालं हा संशोधनाचा विषय, परंतु आमच्या दृष्टीने आमच्यासारखे चांगले. काका मूळचे तुम्ही पुणेकरच ना? आता पुणेकर तुम्ही स्वभावाने म्हणाल तर कदाचित मी असे नाही पुणेकर, परंतु जन्माने मी पुणेकर नाही. अच्छा. जन्म माझा नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या जवळ भगूर म्हणून आहे की जे प्रसिद्ध स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्म ठिकाण.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाड्याच्या शेजारीच हा. मिलिटरी हॉस्पिटल आहे. बर. त्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला. हम्म. कारण माझे वडील संरक्षण खात्यामध्ये होते. हा हा. त्याच्यामुळे आम्ही तेव्हा देवळालीला राहत होतो. हम्म. तर देवळाली कॅम्पला जे MH होतं, हम्म. मिलिटरी हॉस्पिटल होतं, हम्म. तिथे माझा जन्म झाला. हम्म. त्याच्यानंतर मी एकदा बघून आलो हम्म. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घर अगदी आमच्या कंपाऊंडला MHच्या कंपाऊंडला लागूनच होतं. बर बर बर. म्हणून मी नेहमी म्हणायचो की मी इंजिनियर झालो, सावरकर काही इंजिनियर होऊ शकले नाही. तो विनोदाचा भाग सोडला विनोदाचा तरी मला अतिशय आनंद होतो हम्म, हम्म. की माझा जन्म त्या भूमीत झाला याचा मला फार अभिमान आहे. अभिमान आहे. हम्म. आणि त्याच्यातही माझ्या आईने सांगितलं की जन्मल्या झाल्यानंतर पहिल्यांदा बाहेर जेव्हा पडतात हम्म. तेव्हा भद्रकाळी देवीला हम्म. सावरकरांना पण आणलं होतं आणि मला पण नेलं होतं. तर अशा रीतीने चांगला योगायोग. जन्माने मी बगूरचा. परंतु पुढे काय झालं, वडिलांची झाली बदली. हम्म. वडिलांची बदली झाल्यानंतर परत दुसरी गोष्ट काय होती, वडीलच नव्हते, दुसरीकडे बॉर्डरवर कुठेतरी गेले होते. हो, हो. वडील कशात होते? वडील संरक्षण खात्यात. संरक्षण संरक्षण खात्यात. अच्छा. आता वडील घरी नव्हते त्याच्यामुळे माझं बारसं झालं नाही, हम्म. लगेच ते गेले. हम्म. मग जवळजवळ 3-4 वर्षाचा होस तर माझं बारसंच झालं नाही. हा. भरपूर डोक्यावर केस, मागे जावळ खूप होतं. मग शेजारी आमच्या एक सरदार बाई राहायच्या, हम्म. हम्म. त्या वेणी घालायच्या, बुचडा बांधायच्या आणि त्या म्हणायच्या हे आम्हाला प्रकाश सिंग आहे. अच्छा. अशा रीतीने त्यांनी माझं प्रकाश सिंग नाव ठेवलं. नाव ठेवलं. हा. मग बदली वडिलांची पुण्याला झाली. बर. पुण्याला झाल्यावर पुण्याच्या कसबा पेठेतल्या सातोटी हौदाजवळ आम्ही तांबट गल्लीत तिथे राहायला होतो. बर बर. मग आईचे भाऊ आमचे मामा बिमा आले, अहो म्हणाले काय की याचं अजून बारसंच नाही केलं. मग आईने विचारलं आता काय नाव ठेवायचं त्याचं. हम्म. तर ते जयप्रकाश नारायणांचे भक्त होते. ओ. ते म्हणे याचं नाव प्रकाश ठेव. प्रकाश ठेवूया. हा. अशा रीतीने अकाली दल हम्म. आणि जनता दल हा. यांचं तेव्हा पण मिलन झालं होतं. हा. आणि दोघांनी अप्रूव्ह केलं की प्रकाश नाव ठेवा. त्यामुळे जन्माने नसलो तरी बारशाने मी पुण्याचा आहे आणि माझं नाव इथे प्रकाश ठेवल्यामुळे आम्ही तेव्हा पुण्यात आलो. त्याच्यानंतर पुढे माझं जास्तीत जास्त काळ शिक्षण, पुण्यात वास्तव्य, पुण्यात नोकरी आणि पुणेरीपणा हे सगळं पुण्यातच. म्हणजे पूर्ण लहानपण तुमचं पुण्यात. पूर्ण लहानपण. तुमच्या लहानपणाबद्दल काही सांगता येईल का, काही आठवणी? नारायणपेठ, सदाशिवपेठ मध्ये तुम्ही राहत होता त्या काळात. म्हणजे तुम्हाला जर शालेय, कारण 5वीत येण्याच्या आधी माझ्या ज्या शाळा बदलल्या त्याच्यात माझं जे बालपण आहे किंवा त्या ज्या गोष्टी त्या मी तुम्हाला सांगतो. चालेल चालेल. आता पहिली ते 4थी मी अंबरनाथला आमची बदली झाली होती तेवढ्या काळात. तर अंबरनाथला तेव्हा आताचे जे अंबरनाथ डोळ्यासमोर आहे तसं अंबरनाथ नव्हतं. एक अगदी लहानसं खेडगाव होतं आणि त्याच्या पलीकडे सिंधी लोक जे पाकिस्तानातून आले होते त्यांचे कॅम्प होते. त्यामुळे आमच्या भागाला लागूनच कॅम्प नंबर 5 म्हणजे कल्याणचाच भाग, पण त्याला कॅम्प नंबर 5 म्हणायचे. तर तिथे मी होतो आणि तिथून पुढे आमची जी शाळा होती ती ऑर्डनन्स फॅक्टरीचीच शाळा होती. त्या शाळेत आम्ही गेलो. शाळेत गेल्यावर असा प्रॉब्लेम आला की भाऊ 8 वर्षाचा, जवळजवळ 7.5 वर्षाचा, मी 5 वर्षाचा. तर ते म्हणाले आता तिन्ही मुलांना कसं काय शाळेत मी एकदम देणार ना, आता एवढ्या याला उशिरा घ्यायचं आणि एवढ्या लवकर याला घ्यायचं, कसं काय करायचं. मग ते मुख्याध्यापक अतिशय चांगले होते, मापणकर नावाचे ग्रस्त होते. तर ते काय म्हणाले, तुमच्या तिन्ही मुलांना मी घेतो, फक्त वय तुमचं ते बाकी सर्टिफिकेट जाऊ द्या, मी लावतो ती वय. आणि त्याप्रमाणे त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी माझं 1 वर्ष वाढवलं, नाही तर 5व्या वर्षी मला ऍडमिशनच घेते. मग माझा जन्म 48 का 47 असं काहीतरी त्यांनी केलं आणि ऍडमिशन दिली आणि आम्ही तिघही मग जायचो. पण शाळा तशी काही जवळ नव्हती, पण चालत तेव्हा जायचो, काय वाटायचं नाही. बरोबर. परंतु अडचण अशी झाली की ते मुख्याध्यापकांच्या लक्षात आले की आमचा अभ्यास काही झालेलाच नव्हता. मला तर सवयच नव्हती, भावालाही सवय नव्हती. मग ते म्हणाले मी तुमच्या घरी शिकवायला येतो. बर. मुख्याध्यापक. बापरे. त्यावेळेला मुख्याध्यापक आत्ताच्या डोळ्यासमोर नका, तेव्हा अगदी साधे कोऑपरेटिव्ह आणि असे होते. मग आमच्या घरी ते आम्हाला तिघांना शिकवायचे. म्हणजे आता जे आपण बघतो की एकाच वेळेला 5वी, 3री, 2री असं एकच माणूस शिकवतो, हे म्हणजे आम्ही एन्जॉय केलं. ते आम्हाला तिघांनाही शिकवायचे. त्याला गणित दिलं, त्याला गणित दिलं, मला मराठीचा धडा शिकवायचा, अशी आमची ती शिकवणी चालायची. तर हे सांगण्याचं कारण असं की माझा भाऊ हुशार होता माझ्यापेक्षा, बहीण पण हुशार होती. अर्थात हुशार या संज्ञेत मी येतो की नाही हा भाग नेला, पण माझ्यापेक्षा हुशार होता हे नक्की. तर
त्याला स्कॉलरशिपची परीक्षा मिळाली. बर हा. मग बहीण हुशार होते. हम्म, मग वडील म्हणाले हिलाही बसवा. हम्म. मग मी म्हणालो मलाही मलाही बसवा. बसवा. बरोबर. पण ते म्हणाले ह्याला मी नाही ही जबाबदारी कारण घेतो. लहान होतात ना. लहान होता आणि खूपच त्रास द्यायचो. आता काय सांगायचं. बरं म्हणाले मग आता यालाही घेऊन जातो. बर हे सांगायचं कारण म्हणजे हम्म. जेव्हा जेव्हा मी मुंबईला जातो हा आणि जेव्हा जेव्हा ठाणं स्टेशन लागतं हा हा तेव्हा मला तेव्हाची आठवण येते हा. की त्या फुटपाथवर मी भोवरा खेळत होतो. ओ. परीक्षेला थोडा एक तास होता हम्म. कारण तेव्हा अंबरनाथ मध्ये सेंटर नव्हतं. बर हा. सेंटर होतं ठाण्याला. ठाण्याला होता. तर आमच्या अंबरनाथची मुलं घेऊन आम्ही ठाण्याला गेलो. हम्म, मुख्याध्यापकांनी सगळ्यांना आम्हाला नेलं. हम्म. वाटेत तिथे प्लॅटफॉर्मवर बसवलं शाळा कुठे बघायला म्हणून ते हो, गेले. हो. तेवढ्या वेळात मी भोवरा खेळत होतो. मुख्याध्यापकांनी डोक्याला हात लावला की ह्याला काय परीक्षेला घेऊन जायचं. म्हणून ती आठवण हम्म. मला म्हणजे त्यांनी माझा भोवरा जप्त केला. जप्त मग मी कित्येक दिवस त्यांच्याकडे मागत होतो. हम्म. मला अजूनही ठाण्याला जाताना ते भोवरा आठवतो. खेळताना दिसतो. गमतीचा भाग असा की पण तिथे मी बहीण पहिली आली मी दुसरा आलो. वा. म्हणजे तेव्हापासून अभ्यासाची आवड होती आणि दरवेळेला मी आई वडिलांचं म्हणणं पर्टिक्युलरली वडिलांचं म्हणणं नेहमी त्यांना माफी मागायला लावायचो आईची हो. की नाही आई म्हणायची माझा मुलगा आहे. वडील म्हणायचे पहिली 2 मुलं माझी आहेत. आम्हाला नाही. पण ते त्यांना शेवटी मान्य करावं मान्य लागत. ते करावा आहे. लागला. तर ठाणे जिल्ह्यात बहीण पहिली आणि मी दुसरा क्या असं बात तेव्हा आलो. मस्त. हे अजूनही आठवतं. म्हणजे लहानपणापासूनच हुशार. हुशार मग आता होत अभ्यास नाही करत उडाणीपणा खूपच होता. बरं. पण अशा रीतीने अंबरनाथचं शिक्षण झाल्यानंतर आमची बदली झाली बेळगावला. बर. आता बेळगावला सुद्धा असंच लांब शाळा होती. हम्म. तिथून मग लांब आम्हाला शाळेत जायला लागायचं. पण आता तुम्हाला सांगतो या निरनिराळ्या शाळा हो. निरनिराळ्या शेजारी हम्म. हा फार मोठा आयुष्यातला आमच्या मोठा भाग आहे. हम्म, हम्म. कारण शेजारी कोण आहे कसाही असला तरी कसं ऍडजस्ट करून घ्यायचं. बरोबर आहे. हो. बंगाली शेजारी तेलुगू शेजारी हम्म. कानडी शेजारी हो. कुणी शेजारी असले तरी आमच्या आईचंही वैशिष्ट्य होतं हो. की 4 दिवसात ती भाषा शिकून घ्यायची. अरे वा. तुम्ही काय करता आम्ही काय करता. हम्म. मुलं ती आमच्याशी खेळायची आम्ही त्यांची. हम्म. त्यामुळे कोणातही मिसळणं पटकन हम्म. ही हा गुण आमच्यात आला. करेक्ट की बा शेजार आहे म्हणून तक्रार करायची असं काही नव्हतं. आणि एक्सपोजर पण मिळालं. एक्सपोजर पटकन मिळालं. कोण काय करतं अजूनही सगळी गावं आम्हाला आमचीच वाटतात. हम्म. अंबरनाथचा विषय निघाला की मला आपलं गाव वाटतं. हम्म. देवळाली वाटलं आमचंच वाटतं. बेळगाव म्हटलं आमचंच वाटतं. हम्म. अशा रीतीने बेळगावला आणखीन दुसरे 2 आठवणी तुम्हाला सांगण्यासारख्या. हम्म. म्हणजे बेळगावला प्रचंड पाऊस पडायचा. बर. त्याच्यामुळे आम्ही धमणीतनं जायचो. आता धमणी म्हणजे पुण्याला माहित नाही काय ते. हा. तर बैलगाडीला जेव्हा छप्पर असतं हा, वरती हा, हा. त्याला धमणी म्हणतात. त्याला धमणी म्हणतात. तर आम्ही धमणीतनं जायचो. हम्म, हम्म. आणि हे इथे सांगायचं कारण म्हणजे पाऊस खूप असल्यामुळे तिथे सगळेजण उडी घेऊन यायचे. हम्म, हम्म, हम्म. बरोबर. आणि त्या शाळेत पुढे आणखी तिथले शिक्षक तुम्ही लांबून येता का मग घरी जेवायला चला असं म्हणायचे. हो. हे जे शिक्षकांचं तिथे प्रेम पाहिलं ते खरंच विचित्र खरंच. म्हणजे अफाट होतं ते. हम्म. आणि तिथे प्रथम मी केळीवरच्या पानाच्या पुरणपोळ्या हा. आणि त्याला आजमोरो तूप. हो, तर हो, हो. आजमोरो म्हणजे काय लोणी थोडं कमी कडवायचं कडवायचं कमी. म्हणजे पांढरं पण दिसलं पाहिजे आणि खाली तेल पण तूप पण दिसलं पाहिजे. असं आजमोरो तूप आणि पुरणपोळ्या हे अजून माझ्या तोंडात रेंगाळतात की बेळगावला आम्ही ते आणि शिक्षकांच्या घरी खायचो. आणि बेळगावमध्ये तसे खूप छान दिवस गेले आमचे. दारात म्हैस यायची तिथे दूध मिळायचं. नंतर कोल्हापूरला पण तसं होतं पण बेळगावचं मला आठवतं अजून की दारात म्हैस यायची दूध घ्यायचं आणि शिक्षण तिथे म्हैस चाललं होतं. पण तिथे भाषावर प्रांतरचनेचा काळ आला. हो. बरोबर. किती सालातली गोष्ट आहे ही? आता ही 1954. बरोबर. तर तेव्हा अशी परिस्थिती झाली की वर्गात विचारायला लागले की आई कानडी का बाप कानडी. हो. कारण तिथे बॉर्डरवरती तिथे चालतं बरोबर आहे, हो. एक कानडी एक असं. पण आमच्याकडची परिस्थिती अशी होती की आमच्याकडे कोणीच कानडी नव्हतं. हा. मग तुम्ही कानडी नाही म्हटल्यानंतर ते शिक्षक असं काही बघायचे आमच्याकडे की बरोबर, असं नव्हतं. बरोबर. मग वडिलांच्या लक्षात आलं की इथे फार काळ राहण्यात काही अर्थ नाही. मग त्यांनी पुढचं प्रमोशन टाळलं पण पुण्याला बदली करून दिली. अच्छा. हा. आणि त्याच्यामुळे मग आम्ही पुण्यात आलो. मग तुम्ही 5वीत असताना पुण्यात आलात? 5वीत असताना पुण्यात 6वीत असताना. 6वीत 5वी पूर्ण झाली 6वीत असताना 6वीत असताना. बेळगावला आम्ही बेनन स्मिथ हायस्कूल म्हणून एक तिथे शाळा होती. त्या शाळेत गेलो होतो. चांगले शिक्षक होते. अतिशय उत्तम शाळा होती. परंतु काय ह्याच्यामुळे आम्हाला ती सोडावी लागली. बरोबर. आणि पुण्याला आल्यानंतर तुम्हाला सांगतो पुण्याला त्यावेळेला पुणे स्टेशनला उतरल्यानंतर आमच्याकडे जागा नव्हती कारण आम्ही तडकाफडकी आलो होतो. हो. मग आमचे काका एक बुधवार पेठेत राहत होते फुटक्या बुरुजाजवळ. हा. तर तेव्हा टांग्यात बसून आम्ही आलो आमचं सामान आणि टांग्यात बसून आलो आणि तो तेव्हा टांगा टांगे होते पुण्याला पुण्यामध्ये. टांगा होता आणि तो टांगा
शनिवारवाड्याच्या समोर तुमचा नाना फडणवीसांचा वाडा आहे, हो, हो. त्याच्या तिथे उभे राहायचं हा. आणि तो घोड्यांचा लीदचा जो वास येतो तो अजूनही शनिवारवाड्याच्या तिथनं जाताना येतो. कारण मला आठवतोय तो म्हणजे. तर ते अजून आठवतं पक्का की बस. तेव्हाच तो पुणे हम्म. हे अजून डोळ्यासमोर येतं की पुणे म्हणजे काय आहे ते. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे पहिली आल्या आल्या आठवण आठवण ती पहिल्यांदा होती. मग तो जो माझा भाऊ होता म्हणजे आमचे मामेच चुलत भाऊ होते वडिलांचे, तर तो नुमवीत होता. मग कुठली शाळा? मग नुमवीत. म्हणून नुमवी. हा. मग नुमवीत आल्यानंतर अर्थात मिलिटरीचे जे लोकांना असतात त्यांना शाळेत काही सीट रिझर्व्ह असतात, बर बर. त्यात नुमवीत ऍडमिशन मिळणं सोपं नसतं. सोपं नव्हतं. तर आम्ही ट्रान्सफरवर आलो होतो नंबर 1 आणि मार्कही बरे होते, त्याच्यामुळे नुमवीत ऍडमिशन मिळाली. मला ए डिव्हिजन मध्ये मिळाली 6वी A ला. पण मी म्हटलं नाही, भाऊ जिथे बसतो तिथे मी बसणार. मग मी 6वी D मध्ये जाऊन बसलो त्याच्याबरोबर बसलो. आणि पण त्याची बघा, प्रत्येक गोष्ट जी नियती करते ती तुमच्या फायद्यासाठी करते. आता 6वी D मध्ये मी ऍडमिशन घेतल्यानंतर D-C-B-A अशा मी डिव्हिजन्स केल्या. बर. त्यामुळे प्रत्येक लेव्हलची मित्र मला झाले. बरोबर. मला चांगले खेळणारे भेटले, चांगले कलाकार भेटले, सोनार भेटले, लोहार भेटले. सगळ्या क्षेत्रात हे चांगले खेळणारे, चांगले ड्रॉइंग करणारे, नाटकात कामं चांगलं करणारे A to Z प्रकारचे मित्र वा. फक्त A डिव्हिजन मध्ये असतो ते मिळालं. हे नसतं मिळालं. खरंय. त्यामुळे आणि किती प्रेम करतात, प्रत्येक इयत्तेत काहीतरी वैशिष्ट्य होतं. आता ती स्पेसिफिक सांगण्यासारखी नाही, परंतु प्रत्येक मुलाकडे काहीतरी टॅलेंट असतं, प्रत्येक गुण असतं. बरोबर. आणि त्यांच्याशी मैत्री करण्याचा योग आला. त्याच्यामुळे आता जेव्हा मी नुमवीच्या कार्यक्रमाला जातो तेव्हा माझे मित्र प्रचंड असतात की जे मला ओळखत असतात. हा त्याचा फायदा झाला. सगळ्या डिव्हिजन मधून मी फिरलो. आणि एक प्रकारचा व्यक्तिमत्व विकास होतो आणि सगळ्या आपल्या पटकन मैत्री होऊ शकते, कारण त्याच्याशिवाय इलाज नसतो. त्यामुळे पुण्यात पण नंतर मग मी जे मुंबईत आलो, पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की इतर शाळा आणि नूतन मराठी विद्यालय याच्यात निश्चितच फरक आहे. आणि मोठेपणा काय आहे हे सांगून कळत नाही, हे अनुभवानेच कळतं. मुंबईची जी काही खास वैशिष्ट्य आहेत किंवा पुणे म्हणजे काय, या गोष्टी पुण्यात आल्यावरच कळतात तुम्हाला. त्याप्रमाणे असा माझा शाळेचा प्रवास तिथपर्यंत आला. ओके ओके. आता आपण नुमवी बद्दल बोलूया, कारण तुम्ही नुमवीमध्ये 6वी मध्ये असताना ऍडमिशन घेतली. पण आता मी जेव्हा जेव्हा नुमवीच्या मुलांना भेटते किंवा नुमवीच्या जुन्या काही लोकांना भेटते, तर प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच असतं की आम्ही नुमवी असं असतं. प्रत्येक जण अभिमानानेच अर्थात म्हणतो. तर त्या शाळेबद्दल आणि त्या तुमच्या शाळेतल्या जीवनाबद्दल ते पण आम्हाला ऐकायला खूप आवडेल. तुम्हाला नुमवी बद्दल बोललं म्हणजे किती दिवस लागतील असं मला विचार करावा असो, परंतु आता थोडक्यात तुम्हाला त्या गोष्टी सांगतो. नुमवी एक फार मोठं महाभारत, म्हणजे खूप त्याच्यात सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. तथापि नुमवी एक माझ्या दृष्टीने शैक्षणिक शाळा नाहीये. नुमवी एक गुरुकुल आहे. इथे अभ्यास तर शिकवला जातोच, पण इथे तुम्हाला संस्कारित केलं जातं. नुमवीत तुम्ही काय घ्याल, किती देणारे खूप आहेत, तुमची झोळी दुबळी पडते. इथे नुसते चांगले शिक्षकच आहेत असे नाही, ते ज्ञान भांडार आहे, इथे कलावंत आहेत, इथे माणुसकी आहे. त्यामुळे पूर्णत्वाने मी घडलो ते नुमवीत घडलो. आता तुम्ही म्हणाल की असं आपली जुनी शाळा म्हणून तुम्ही बोलता का, तर तसं नाहीये. याची उदाहरणं मी तुम्हाला 1-2 देईन, सगळे तर काही देता येणं शक्य नाही, परंतु तुम्हाला मी उदाहरण देतो की शिक्षक कसा असावा. विद्यार्थी आपले आई वडील सोडून शाळेत जात असतो, बराच वेळ तो शाळेत असतो, खूपशे संस्कार तो शिक्षकांकडे पाहून करतो. बरोबर. आता तुम्हाला आठवणीत सांगायच्या झाल्या तर तुम्हाला पहिली एक आठवण असं सांगतो की मी राहत होतो नव्या पेठेत, सदाशिव पेठेच्या शेजारी. एकदा माझ्या पायाला लागलं काय, तेव्हा बाकी काही गाड्या नव्हत्या, रिक्षा नव्हत्या, असं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे सदाशिव पेठेपासून तर शाळेपर्यंत नुमवीपर्यंत आम्ही चालत जायचो. बरोबर. चालत जात असताना पायाला लागलंय आणि दप्तर घेऊन मी चालत असताना प्र.ल. गावडे सर माझ्या शेजारीच राहायचे. त्यांनी पाहिलं. आठवडाभर माझ्या शिक्षकांनी, की जे प्रसिद्ध शिक्षक पुण्यातील, त्यांनी माझं दप्तर घेऊन ते मला घेऊन जायचे. आणि वाटेत जर कधी चिंधी सुटली, तेव्हा बँडेज नव्हतं, चिंधीच बांधलेली असते, ते उभं राहून बांधून द्यायचे मला. कळत न कळत माझं असं लक्षात आलं की हे जे संस्कार शिक्षकांची मुलांना मिळतात किंवा आम्हाला विद्यार्थ्यांना मिळाले, तेव्हा आम्हाला ती शाळा वाटायचीच. बरोबर. खरं. इतकं प्रेम करणारे शिक्षक भेटले. आता दुसरे शिक्षक बघा, लंकेसर म्हणून आम्हाला शिकवायला होते स्कॉलरशिपला. आम्ही त्यांच्या घरी जायचो.
तर सर आलेले नसले तर त्यांच्या मिसेस आम्हाला सगळ्यांना खायला घालायला, तयार करून खायला घालायला. अरे वा. हे जे प्रेम मिळतं त्याच्यामुळे ती शाळेपेक्षा ते गुरुकुलच जास्ती वाटतं. खरं. आणि संस्कार एक प्रकारचे होत असतात की एकमेकांना कसं जपायचं. आता तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो. आम्ही असताना 61चा पूर आला, पानशेतचा. हो त्यावेळेला सकाळी 7:30-8ला काहीतरी धरण खडकवासला फुटलं. बरोबर. आणि न्यूज आली पुण्यात की आता पाणी पुण्याकडे येऊन राहिले. हो हो. तर आमच्या शाळेत बातमी आली की शाळेचा पाणी येणाऱ्या मुलांना सोडा. सोडा. आम्हाला तेव्हा वाम दबडगाव प्रिन्सिपल होते आमचे. शाळेनी एकदम सगळ्या गोष्टी अशा काही मॅनेज केल्या की कोण मुलगा कुठे राहतोय याची सगळी त्यांनी यादी काढली. बापरे. त्याच्यावर कोणाला पाठवायचं, त्याच्या घरचे लोक तिथे नसले तर कुठे ठेवायचं, अशा रीतीने त्यांनी प्लॅनिंग करून अजिबात हायवॉक न होऊन देता मुलं न घाबरताना त्यांच्या घरी पोहोचवलं. इतकं शांतपणे या सगळ्या गोष्टी केल्या आणि व्यवस्थित केल्या की खरोखर कमाल आहे. आणि असं वाटतं की अशी शाळा होती म्हणून आम्ही आज मॅनेजमेंट प्रकार जो आहे तो तिथे पाहायला मिळाला. तशीच गोष्ट अशी होती की आमच्या एका 7वीत का 8वीत असताना डॉक्टर अचिम लागूंची एक केस पुण्यात झाली. बर. ती केस अशी होती की त्यांनी एका वृद्ध स्त्रीचा विश्वास संपादन केला. तिच्याकडे कोट्यावधी रुपये होते आणि त्या बाईंना स्लो पॉइझनिंग करून त्यांनी मारला आणि ती इस्टेट हडप केली. अशी डॉक्टर अचिम लागूंची पुण्यातली प्रसिद्ध केस. तर ती केस गाजल्यानंतर काही त्यांना शिक्षा झाली. त्यांना शिक्षा झाल्याची न्यूज आमच्या मुख्याध्यापकांकडे आली. त्यांचा जो पुतण्या होता तो 8वीत शाळेत होता. तर सरांना ही बातमी कळल्याबरोबर त्यांनी काय केलं, वर्गातल्या शिक्षकांना बोलवलं. ती बातमी कोणालाही कळण्याच्या आत त्या मुलाला कोणी काही त्रास देऊ नये म्हणून 2 माणसं घेऊन त्याला त्याच्या घरी किंवा कोणत्या नातेवाईकांकडे जायचं तिथे पोहोचतं. जबाबदारी. या ज्या जबाबदारीच्या आणि आपुलकीच्या मुलांविषयी असणाऱ्या प्रेमाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथे बघायला मिळाल्या. आणि त्यामुळे असं वाटलं की इथे काहीतरी निराळ आहे. खरंय. आता तुम्ही म्हणाल मग इतकी सगळं असं गुढीगुढीत सगळं होतं का, तर तसं मुळीच नव्हतं. तिथे राष्ट्रप्रेम पण शिकवायचे आम्हाला. कसं काय, तर सकाळी वंदे मातरम किंवा जनगण मन सुरू झालं आणि थोडा जरी शाळेला उशीर झाला तर आमचे पर्यवेक्षक पुरा वझे मध्ये आमचे ब्रिज होता, 2 ब्रिजला कनेक्ट त्याच्यावरती उभे राहायचे. कोण हलतोय ते बघायचे. त्यात पलीकडे एक पिऊन बसवलेला असत, त्या मुलांना बरोबर बोलवायचे आणि जे फटका द्यायचे की जसं. पण एक प्रकारची राष्ट्रप्रेम हे प्रॅक्टिकली दाखवून दिलं, नुसतं दाखवलं नाही. बरोबर, बोलण्यातलं नव्हतं. आता राष्ट्रप्रेमाचाच विषय आला म्हणून तुम्हाला सांगतो, पॅन्ट आणि शर्ट आणि कोट खादीचे घालणारे मोडक सर होते. त्यांना कायम आम्ही त्याच ड्रेसमध्ये बघायचो, खादीमध्येच. त्याचप्रमाणे गबा गोखले म्हणून होते, ते मराठी शिकवायचे. पूर्ण खादी झब्बा आणि खादीचं नाही. तर ही डोळ्यासमोर उदाहरण होते की या मंडळींनी राष्ट्रप्रेम म्हणजे काय ते कळायचं. त्यानंतर आमच्याकडे सुट्टीतले जे विक्रीचे स्पर्धा व्हायच्या त्याच्यात स्वदेशी विक्री हा एक प्रकार होता आणि त्याच्यामुळे मुलांना स्वदेशीचं प्रेम निर्माण व्हावं ही गोष्ट होती. त्यामुळे शाळेत असेच. आता आणखीन एक गोष्ट म्हणजे संस्कृत शिकवायला आम्हाला पंडित गाडगे होते. आमच्या शाळेची पद्धत अशी होती की जेव्हा ब्रिटिश काळ तेव्हा आमच्याकडे जगन्नाथ स्कॉलर असला की तो सगळ्यात हुशार मुलगा असं गृहीत धरायचे. परंतु आता बदलले शिक्षण संस्था. मग आता आम्हाला शिकवायला आले होते पंडित वसंतराव गाडगे. आता हे शिक्षक सामान्य नव्हते. यांनी पहिलं संस्कृत पाक्षिक काढलं. शारदा नावाचं पहिलं संस्कृत मध्ये पूर्ण पाक्षिक होतं ते आनंदाश्रमामध्ये ते प्रिंटिंग करायचे आणि ते काढलं. तर एवढं करून ते थांबले नाहीत. वर्गात जी हुशार मुलं होती त्यांना घेऊन जायची. तुम्हाला आता हे इथून पुढचं तू लिही, तुला संस्कृत बोलता यायला पाहिजे, तुला संस्कृत लिहिता यायला पाहिजे. पहिल्यांदा वर्गात आल्यावर ते प्रत्येकाला गंध लावायचे आणि श्लोक म्हणून घ्यायचे. हे जे काही इतर शाळांमध्ये जे बघायला मिळत नाही ते आम्हाला आमच्या शाळेत बघायला मिळालं. बरं, एवढं करून थांबले नाहीत. दर रविवारी आम्हाला पर्वतीवर बोलवायचे. पर्वतीला ते राहायचे. तर पर्वतीला वृक्षारोपण करण्यासाठी ते आम्हाला घेऊन जायचे. तेव्हा टेकड्या सगळ्या ओकारोक्या झाल्या, ओकाबोके झाल्या होत्या. आम्हाला वृक्षारोपणाला ते घेऊन जायचे. स्वतः खर्च करून आम्हाला तिथे खायला घालायचे, तिथे घेऊन जायचे आणि वृक्षारोपण करून आमच्याकडनं घ्यायचे. हे अशा रीतीने वागणारे शिक्षक आणि कळत नकळत स्वतःच्या कृतीतून आम्हाला शिक्षण देणारी व्यक्ती हे नुसतं ती शाळा नव्हती. तिथे खूप गोष्टी अशा आम्हाला पाहून कळल्या की अरे हे असं असतं. आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो,
की शाळेमध्ये आमच्या आता पुरुषोत्तम करंडक हा शब्द ऐकला असेल. पुरुषोत्तम पुरुषोत्तम करंडक हो, असतो. हो, हो. आता हे कोणाचं आहे पुरुषोत्तम करंडक? हम्म. तर आम्हाला जे पुरा वजे होते बर त्यांचं नाव पुरुषोत्तम वजे, बर बर त्यांच्या नावाने हे काढलेलं आहे. हो का? कारण ते प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन बालबा केळकरांचं जे होतं हो, हो. त्याच्याशी असोसिएट होतं हम्म, हम्म, हम्म. आणि त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ हे पुरुषोत्तम करंडक सुरू. हो मलाही माहित नव्हतं ही गोष्ट. त्याच्यात की सर्व दृष्टीत म्हणजे कला पाहायला म्हणाला तर आमच्याकडे कलावंत आहेत की जे वरच्या पोचला आहे. हम्म. आमच्या शाळेचे असोसिएट कोण होतं तर दत्तवान पोद्दार होते की ज्यांचं संपूर्ण पुण्यात कुठेही गेलं तरी विद्वान म्हणून नाव हो, होतं. हो. नचिम केळकर होते. हम्म. आता तुम्हाला उद्या मी विचारलं की केसरी मराठा कोणी काढला हम्म. तर तुम्ही सहज म्हणाल की लोकांनी टिळकांनी काढला. टिळकांनी लोकांनी टिळकांनी नाही काढलेला. केसरी आणि मराठा हा चिपळूणकरांनी काढलेला, विष्णूशास्त्री चिपळूणकर. हो ते गेल्यानंतर टेक ओव्हर केला. हा टिळकाने नंतर पुढे. टिळकांनी टेक ओव्हर केला, हो परंतु काढला होता कोणी बर ते चिपळूणकरांनी काढला. हो अच्छा. तर अशी माणसं आमच्या डोळ्यासमोर रोज होती हो. हम्म. त्यामुळे आम्हाला कळत न कळत आमच्या अंगावर जे वारं गेलं ना त्याच्याने आमच्यावर जे संस्कार झाले त्याच्यामुळे ती नुसती शाळा नव्हती. आता नुसतेच या आठवणी नाही तर शाळेतली आणखीन एक 14 आठवण अशी आहे की आमच्या शाळेत सेवा सदनचं हा. कॅन्टीन होतं. बर त्या सेवा सदनच्या कॅन्टीन मध्ये साबुदाणा वडा जो मिळायचा तुम्ही तसा साबुदाणा वडा आज ताब्यात कुठे मिळत नाही. कवच असायचं आणि घरनं आईकडनं कशासाठी तरी 8 आणे घेतलेले 4 आणे वाचवायचे आणि त्या 4 आण्यातनं तो साबुदाणा वडा यायचा. तो साबुदाणा वडा अजून आठवतो. तसा साबुदाणा कुठेही सेवा सदन मध्ये नंतर मिळाला नाही. त्यामुळे आमच्या शाळेच्या काही काही आठवणी खरोखरच चांगल्या होत्या आणि त्यामुळे शाळा हा अत्यंत आनंदाचा पिरियड होता. आणि अजूनही नुमोईच्या त्या वास्तूत गेलो. परत नुमोईच्या वास्तूत काय काय व्हायचं? नुमोईच्या वास्तूत सवाई गंधर्व व्हायचं. हो सवाई गंधर्वचा कार्यक्रम ऐकायला तर अजूनही आम्हाला त्या प्लॅटफॉर्मवरती सवाई गंधर्व बरोबर ऐकायचं. बरोबर हो. जणू काही तिथे ऐकत. हो. बाळशास्त्री हरदासांची जेव्हा व्याख्यानं असायची महाभारतावर हम्म. ती आम्ही ऐकायला जायचो, ते आमच्या शाळेतच जायचो. हम्म. त्यामुळे असा ज्ञान यज्ञ सतत तिथे चालू असतो. चालू असायचा. आणि सगळ्यात शेवटची हम्म. पण बऱ्याच वेळा नकोशी वाटणारी आठवण म्हणजे मला एकदा 8 बक्षिसं मिळाली. बर 8 बक्षिसं मिळाल्यानंतर शाळेत बक्षिसं घ्यायला जायचं होतं. हा पण मला पॅन्ट नव्हती. पॅन्ट नव्हती म्हणजे फाटकी होती. मग आईनी शेवटी मला सांगितलं की अरे जाऊ दे मी तुला ते काय रफू करू. शिवून देते. हम्म. आणि ती रफू करून दिल्यानंतर वडील म्हणाले, वडील खूप जरा उशीर आले. हा. त्यांनी मला सायकलवर घातलं आणि घेऊन गेले हम्म. आणि ते सायकलवर न उतरताना ती परत फाटली. ऐक गं. अरे रे त्यामुळे हम्म. ती बक्षिसं घेताना एक हात माझा पॅन्टेवर एक हाताने घेतली. त्यामुळे अजूनही त्या शाळेचं ती एरिया पाहिली की माझ्या लक्षात येतं की अरे आपण तेही दिवस पाहिले. हो. आता वाईट वाटत नाही, तेव्हा आमच्यावर गरीब मुलंही खूप खूप असायची. होते तो काळ त्याच्यामुळे तो काळ असा होता की तेव्हा काही वाईट वाटत नाही. हम्म. अशा पद्धतीने त्या शाळेशी आमच्या खूप निगडीत गोष्टी होत्या. हो. अनेक गोष्टी होत्या, अनेक चांगल्या गोष्टी पण पाहिल्या, हम्म. अनेक वाईट गोष्टी. वाईट म्हणजे तेव्हाचा तो काळ तसा होता. सगळे त्याच्यामुळे त्यावेळेला आम्हाला एकाच कधी वेळेस. आमच्या आई वडिलांनी पैसे दिले नाही त्याचं आम्हाला कधीच वाईट वाटलं. बरोबर कारण तेव्हा सगळेच तसे सगळेच तसे होते. तसं काय वाटत नाही. परंतु प्रत्येक ठिकाणी मराठी भाषा आवर्जून वापरणं, हम्म. राष्ट्राविषयी प्रेम पटकरणं, हम्म. आपल्या मित्रांविषयी सहानुभूती ठेवणं, हम्म. नंतर शिक्षकांना मान सन्मान देणं, हम्म. या सगळ्या गोष्टी. बरं आम्ही तसे चावट पण होतो, असं काही नाही की आम्ही अगदी गपचूप होतो. मागच्या भागावर बसून पेरू खाणे, पण त्याच्यानंतर तो तीच तर मजा असते ना. शिक्षकांना नावं ठेवणे, गबा गोखल्यांना गबाळा म्हणणे, नंतर दग दात्यांना दगड म्हणणे, हे प्रकार आम्ही सगळे केले. असं नाही की अगदी काय फार स्वास बरोबर, होतो बरोबर. नाही, असंही नाही. अर्थात. परंतु या सगळ्या गोष्टी आम्ही त्या केलेल्या आहेत. वयाप्रमाणे ज्या गोष्टी त्या वयाप्रमाणे आम्ही त्या सगळ्या केलेल्या आहेत. केलेल्या आहेत. आणि म्हणजे शाळेचे म्हणून आम्हाला शाळेविषयी असं घरेलूपणा पुढे कुठे हा, नंतर नाही, मिळालं नाही. नाही, नाही, बरोबर आणि आहे. पुढचा काळही बदलत गेला. हो, हो. परंतु रुमईच्या या खूप अशा प्रेमळ चांगल्या आठवणी आहेत. मग अशी तुम्ही म्हणालात की तुमचं 10वी पर्यंत तुम्ही नुमवीत होतात का? हो. 11वी पर्यंत? 11वी 11वी पर्यंत. अच्छा. आणि मग त्यानंतर तुमचं शिक्षण कसं झालं? 11वी नंतर मला माझ्या जे बरोबरची बॅचची मुलं होती सगळी, हा. माझे मित्र, हा. ते कुणी इंजिनिअरिंग कॉलेजला गेले, कुणी मेडिकल कॉलेजला गेले. हम्म. परंतु माझा भाऊ तेव्हा इंटर सायन्स झालेला होता, त्याला चांगले मार्क मिळाले होते, त्याच्यामुळे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन बर घेतली बर. होती. बहिणीने एसपी कॉलेजमध्ये आर्ट्स कॉलेजला ऍडमिशन घेतली होती. हम्म, हम्म. त्यामुळे वडिलांनी सांगितलं की बा माझी काही ऐपत नाही तुला इंजिनिअरिंग कॉलेजला घालायची. मी स्कॉलरशिपला ऍप्लिकेशन केला होता, नॅशनल लोन स्कॉलरशिप म्हणून तेव्हा मिळत होती. बर बर. त्याच्याने मला डिप्लोमाला स्कॉलरशिप मिळाली. अरे वा. हम्म. मग मी म्हटलं ठीक आहे. वडिलांनी मला समजावून सांगितलं की हे 3 वर्ष कर, नंतर तू हिंमत असेल तर तू बीला जा नंतर. अच्छा. इंजिनिअरिंग. त्याच्यामुळे 3 वर्षात माझ्या दोन्ही मुलं हाताशी येतील, हम्म. पुढे माझी नोकरी संपते, त्याच्यामुळे माझे मुलं हाताशी येतील म्हणून तू डिप्लोमाला जा. हो हो. त्यामुळे मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतली.
पण तेव्हा ऍडमिशन मिळणं मला फारच सोपं होतं, कारण मला मार्क इतके होते चांगले की मला ताबडतोब ऍडमिशन मिळाली. हा, स्कॉलरशिप ही शाळेने हो. कॉलेजनी पण मला दिली. हम्म. परंतु एक गोष्ट झाली की माझे मित्र तुटले. हा, माझ्या डिप्लोमाला माझ्याबरोबर कोणीच नव्हतं. कोणीच नव्हतं. हा. त्याच्यामुळे माझे मित्र तुटले. मी डिप्लोमाला वाडिया कॉलेजला गेलो. हम्म. तिथे जोशी म्हणून प्रिन्सिपल माझे होते. हम्म. अतिशय जोशी उत्तर हिंदुस्थानातले होते, हा. युपीचे होते, अच्छा. परंतु अतिशय चांगले होते. हम्म. आणि जशी ही शाळा होती तशीच वाडिया कॉलेज जरी असलं तरी अतिशय चांगले शिक्षक तिथे मला मिळाले. हम्म, हम्म. आणि तुम्ही कुठल्या ह्याच्यात डिप्लोमा केला मग? मी डिप्लोमा सिव्हिल मध्ये केला. खरं Civil. मेकॅनिकल मिळालं होतं, हम्म. परंतु तेव्हा बेसिकली हाच विचार होता की मेकॅनिकल झालं तर तुम्हाला नोकरीच करावी लागणार फॅक्टरी. बरोबर. मोठी फॅक्टरी टाकण्याची आपली काय ऐपत नाही. हम्म. सिव्हिल इंजिनियरला नोकऱ्या लगेच मिळतात, हा. तेव्हा आपण लवकर वडिलांच्या हाताशी हो, येऊ. हो, हो. ही त्याची साधा बॅकग्राऊंड सरळ होती. विचार. हम्म. त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल झालं तरी कुठेतरी नोकऱ्याला मिळणार, हो. त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपं सिव्हिल व्हायचं Civil व्हायचं. आणि ताबडतोब कुठेही नोकरी रस्त्यावर जरी उभं राहिलं तरी नोकरी मिळते. त्याच्यामुळे ठरवलं की सिव्हिलला जायचं. हम्म. मेकॅनिकलला मिळाली ऍडमिशन, पण नाही घेतली, नाही. सिव्हिलला गेलो. हम्म. आणि त्याच्यामुळे वर्ष वाया जायची पंचायत नव्हती. लोक म्हणे मेकॅनिकल अवघड असतं अमुक तमुक. हम्म. म्हटलं सिव्हिल मध्ये आपण करू. सगळ्यात लोअर ब्रँच करून टाकू. पण आणि हुकमी. हुकमी होतं हे मात्र नाही. हा. त्याच्यामुळे मग सिव्हिल इंजिनिअरिंगला गेलो. तिथे सिव्हिल इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मी तिथे पहिला आलो. बर. वाडिया कॉलेजमध्ये मी सिव्हिल इंजिनिअरिंगला पहिला आलो. हम्म. आणि मग इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग कॉलेजला, पुणे इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतली. हम्म. पण तेव्हा मी एसीला ऍडमिशन घेतली आणि एसी टीईबी अशी हो, 3 वर्ष 3 काढली. वर्ष. हो, बरोबर. मला आमच्या प्रिन्सिपलनी म्हणजे आर डी जोशींनी फोन केला हम्म. की अरे तू कशाला इथे 3 वर्ष घालवतोस. हम्म. ते त्यांच्या हिंदी टोन मध्ये बोलायचे. हा, हा. तू सांगलीला का नाही जात, बर. तिथे एक बॅच मागे आहे ओळखोर्स, हा. तू तिकडे जा. अच्छा. तर मी म्हटलं, मी वडिलांना सांगितलं हम्म, असं. हम्म. वडील म्हणाले अरे तुला बाहेर ठेवायचं म्हणजे पैसे उचलून काढून द्यावे लागतात, हो, ते शक्य नाही. शक्य नाही आपल्याला. हो. तर ते म्हणे तुझ्या वडिलांना दे, मी सांगतो. हम्म. ते म्हणे 1 वर्ष सिनियरिटी सरकारी नोकरीत वाढली बर. की खूप फायदे असतात. हो, हो. बर, बर, बर. तुमचा मुलगा 1 वर्ष आधी नोकरी, त्याच्याबरोबर झालेले बीई हो. 1 वर्ष उशिरा लागते हा. आणि हा 1 वर्ष आधी आधी लागेल. लागेल. हो. त्याचा त्याला खूप फायदे आहेत. प्रॅक्टिकल. बाकी काही अडचण असेल तर सांगा, आम्ही हम्म. बघतो काय काय. बर, बर. तर वडिलांनी ते पटलं, कारण ते सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये होते, हो, त्यांना ते माहितीये माहिती की आहे. 1 तारीख जरी चुकली तरी ते सिनियरिटी खरंय, जाते, खरंय. पुढची प्रमोशन तिथेच थांबतात, काहीतरी होत खरंय, असतं. खरंय. मग वडिलांना ते पटलं. मग हा. सांगलीला जायचं ठरलं. सांगलीला मग मला काय सांगली काहीच माहिती नाही, काही- आमच्या घरी कुणीच घराच्या बाहेर गेलं. हो ना. हा. मग सांगलीला जायचं का नाही वगैरे वगैरे. मग आई रडली, म्हणे नको मुलाला कुठे सोडा. मग शेवटी आता बॅग बिग प्रकरण नाही, हल्लीची पद्धत आहे बॅग हा. मोळकटी गुंडाळून हो. बॅग दिली जरुरी आईने पुरत्या काहीतरी गोष्टी. लाडू बिडू करून दिले आणि आम्ही सांगलीला गेलो. चांगलीला गेलो. सांगलीचं वालचंद कॉलेजला गेल्यानंतर मग तिथे जे लोक बाहेर आले त्यांना जागा, अशी जे डिप्लोमाकडनं आले त्यांच्यासाठी हॉस्टेलला जागा नव्हती. हो का. मग तिथे जवळ जुने क्वार्टर्स होते, हा, हा, हा. त्याच्यात आम्हाला जागा दिली. बर, बर. हम्म. तिथे मी गेल्यानंतर मला पहिल्यांदाच घराच्या बाहेर आई वडिलांना हो सोडून ना. गेलं. हो. मग तिथे गेल्यानंतर जरा विचित्र वाटलं, बाबा काय कसं काय आपल्याला जमायचं इथे. हो ना. मग 2 मित्र आले आणखीन त्याच खोलीत. हम्म, हम्म. म्हटलं चला बरं झालं. हम्म, हम्म. मग त्या मित्रांशी बोलायला लागल्यानंतर एक होता यवतमाळचा काळे बर. आणि एक दुसरा एक कोणतरी असेल, हम्म. 3 जण आले. हम्म, हम्म. बोलता बोलता माझ्या असं लक्षात आलं की एकाला आई नाही, एकाला वडील नाहीत. अरे बापरे. दुसऱ्या दिवशी बॅग उचलली आणि पुण्याला आलो. अरे बापरे. का म्हणजे काय विचार मी घरी येऊन आई वडिलांना सांगितलं की तिथे ज्यांना आई वडील नसतात त्यांची मुलं असं तुम्हाला वाटलं. ऐक. मी म्हटलं मी काही तिथे जाणार नाही. मग तुम्ही लगेच आला परत. दुसऱ्या दिवशी अर्र, हो. बॅग उचलली, म्हटलं हे काय आपलं ठिकाण नाही, अशा लोकांमध्ये आपण नाही राहायचं. अच्छा. मग घरी आल्यानंतर वडील जरा वेळ थांबले. वडिलांना असं वाटलं अरे एवढं हे करून आपण त्याला पाठवलंय. पाठवलंय. हो ना. हम्म. मग वडील तरी 2 दिवस काही बोलले नाही. वडिलांनी आईला सांगितलं होतं की त्याला काही विचारायचं. हो, हो, हो. मग वडिलांनी मला एक दिवस सांगितलं की तू तिथे जा, हम्म, तुला नाही जमलं तर नको शिकू, हम्म. पण 15 दिवसांनी ये, अच्छा. नाही तर तुला आयुष्यभर काय वाटेल की आपण भावनेच्या भरात आपण एखादी गोष्ट सोडू, हम्म. आणि तू जे पळून आलायस ना हो. हे आयुष्यभर तुला त्रास खरंय, देईल. खरंय, खरंय. त्याच्यामुळे तू परत जा, हम्म, काही दिवस तिथे राहा, हम्म. प्रयत्न कर, हम्म. आणि नंतर काहीतरी कारण आपण शोधू आणि तू ये परत. हम्म. पण आता जो आलायस ना तो परत जा. वा, क्या बात आहे. आणि मला सगळे बॅग वगैरे घालून हम्म. परत सांगितलं. आणि अशा रीतीने मी वालचंद कॉलेजमध्ये परत गेलो. हा, फॉर्च्युनेटली मला नवीन हॉस्टेलमध्ये जागा मिळाली. चांगलं. नवीन हॉस्टेलला गेलो. हो. आता तिथे तरी चांगलं व्हावं. हम्म. तर तिथे गेल्यानंतर माझा जो पार्टनर होता तो एक 4 दिवसांनी आला. हा. तो 4 दिवसांनी येण्याच्या आधी त्याचं
2 कारमधनं त्याचं सामान आलं. बर. मी बघतच राहिलो. माझी एक ओळखटी त्याचं केवढं लक्झरी डनलॉपच्या गाड्या अमुक आणि तमुक. मला जरा वाटलं हे कसं काय जमायचं घडं हे सगळं प्रकरण. बरोबर. तो आला शहा त्याचं नाव. तो वालचंद शेठचा पुतण्या कुठला तरी बर बर बर. नातू होता. गुलाबचंद शेठचा मुलगा होता. तर तो आल्यानंतर मला फार भीती वाटली. म्हटलं हे काय आपल्याला जमायचं. म्हटलं जाऊन रेक्टरला सांगू मला खोली बदलून द्या. ह्याच्यावर कसं काय आपण राहायचं. म्हटलं जाऊ दे एक रात ते तोपर्यंत ऑफिस बंद झालं होतं. काय दुसऱ्या दिवशी तो म्हणजे असं मस्त ते चहा बी घेऊन ते डबा आणला मला म्हणे घे. म्हटलं नको बाबा श्रीमंत लोकांचं आपण काही नको घ्या. तर दुसऱ्या दिवशी तो सकाळी तो चांगला मुलगा होता. मला दुसऱ्या दिवशी उठला. मला म्हणे हे बघ मला म्हणे तू सकाळी उठून अभ्यास करतोस मला खूप आवडला. मी तुला सकाळी चहा करून देईन. क्या बात आहे. मला म्हणे डिग्री मिळणारच आहे. मी वालचंद शेठचा नातू आहे त्याच्यामुळे. आणि मी शिकलो नाही तरी माझं नवभारत सोलापूरला दुकान आहे सेटल आहे. तिथे मी जाणार आहे. त्यामुळे तू माझी अजिबात टेन्शन घेऊ नको. वा वा. तुला काय पुस्तकं पाहिजे काय पाहिजे सांग. माझ्याकडचं जर आठवड्याला डबा येईल घरनं डबा पण मागू नको. मस्त मजेत राहा छान. खूपच छान झालं माऊलाचं. मग मला म्हणे तू मुळीच घाबरू नको. मी तू मला शिकाय बिकायचं येईल. मी आई वडिलांसाठी इथे आलोय. ते मला म्हणाले कॉलेजला जागा असते त्यांची नॉमिनी ते नॉमिनी सीट भरायची होती म्हणून मी इथे आलोय. तू मुळीच काळजी करू नको. छान मस्त मजेत राहा. त्याच्यामुळे पुढची 2 वर्ष माझी अतिशय मजेत गेली. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की वालचंद कॉलेजचे जे सगळे बहुतेक प्रोफेसर किंवा बरेच जे जण होते त्यांची एक तर सासर म्हणजे मुलगी तरी पुण्याची असायची नाही तर मुलगा तरी पुण्याचा असायचा. अशीच पद्धत सांगली पुण्याची खूप रिलेशन्स एकमेकांची होती. कोणी ना कोणीतरी इकडे येत जात असायचं. त्याच्यामुळे डबा आणणे नेणे करणे पैसे लागले तर देणे तुम्हाला छान झालं फार सोपं झालं. आणि काही दिवसात मला असं वाटलं की चला हे सगळं सोपं प्रकरण आहे. आणि त्याच्यामुळे इथे जो मोदकेश्वराचा गणपती आहे तिथले अभ्यंकरांचा वाडा आहे त्या अभ्यंकर आम्हाला शिकवलं होतं. तर तेही असेच ते शिक्षक होते तरी ते मला म्हणायचे आण तुझे काय सामान असलं तर घेऊन जातो. त्याच्यामुळे आपल्याकडे जी काही एक संस्कृती नावाचा जो शिक्षकांमध्ये जी पूर्वी होती ती जी हल्ली अभावाने आढळते ती आम्ही अनुभवलेली आहे. की शिक्षक हे विद्यार्थ्याला एखाद्या मुलासारखे वागवायचे की हा आपला मुलगा जसा आहे किंवा विद्यार्थी हा आपला मुलगा आहे असं ते समजायचे. हे प्रेम आम्ही अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला सध्याच्या पिढीचं जरा विचित्र वाटतं. आमचे नातू काहीतरी शिक्षकांना बोलायला लागले की आम्हाला कसं तरी होतं हे काय प्रकार आहे. शिक्षकांविषयी कसं काय तुम्ही असं बोलू शकता. कारण आम्ही जे शिक्षक पाहिले ते वेगळ्या काळात आम्ही होतो. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की शिक्षकांचं आणि खूप मनापासून ते प्रेम करायचे. आणि असं कधीच दाखवायचे नाही. वर्गात असताना निरळ पण वर्गाच्या बाहेर आला ते अगदी वडिलांसारखे आम्हाला वागवायचे. त्याच्यामुळे वालचंद कॉलेजचं शिक्षण झालं. वालचंद कॉलेजमधनं मी बीई झालो. आणि वालचंद कॉलेजमधनं बीई झाल्यानंतर मग पुण्यात नोकरी. सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या नोकऱ्या केल्यात असं तुमच्या बोलण्यात आलं. तर तो प्रवास कसा होता तुमचा नोकऱ्यांचा. बीई झाल्यानंतर नोकरी तर करावीच लागणार होती पण ती जरा मध्ये वेळ घेऊन करावी अशी अपेक्षा होती. कारण परीक्षा झाली होती त्यामुळे सुट्टीत एन्जॉय करावा अशी मला ती इच्छा होती. परंतु नियती काही निराळच वाढून ठेवलेलं असतं. त्यामुळे बीई येऊन मी परीक्षा झाल्यानंतर पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर घरी आल्यानंतर पुढच्याच आठवड्यात केव्हा तरी सगळ्यांनी ठरवलं की वेस्ट एंडला कुठला तरी चांगला सिनेमा लागला. तर मला भाऊ म्हणाला जा तू जाऊन तिकीट काढून. मी गेलो वेस्ट एंड टॉकीज मध्ये तिकीट काढायला. सकाळी तर पटकन तिकीट मिळालं मला. 10 साडेदहा काहीतरी सकाळचे झाले होते. मग बस यायला वेळ होते मला माहिती नुकतीच बस गेली होती. यायला अजून अर्धा 1 तास आहे. 4 नंबरची बस होती. मग समोरच डायरेक्टर इरिगेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं एक ऑफिस होतं स्टेट गव्हर्नमेंटचं. तर मला पहिल्यापासून इरिगेशन या विषयाची आवड होती कारण मार्कअप खूप मिळायचे. म्हटलं काय असतं ऑफिस एकदा इकडे तिकडे कुठेतरी वेळ घालवण्यापेक्षा कॅम्पात म्हटलं काय ऑफिस आहे ते तर बघावं येतं. इरिगेशन म्हणजे काय ऑफिस आहे. मी गेलो त्या ऑफिसमध्ये. त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे म्हणजे त्यांच्या भाषेत बोलायचं भाऊसाहेब बसलेले. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये 2 पदं महत्वाची असतात एक भाऊसाहेब आणि एक रावसाहेब. ते तुम्हाला लगेच कळलं पाहिजे भाऊसाहेब कोण आहेत आणि रावसाहेब कोण आहेत. तर भाऊसाहेब म्हणजे हेड क्लार्क असतात. तर त्यांनी मला थातुरमातुर विचारलं काय नाही साहेब नाही धमक. म्हटलं आता कोणाला विचारायचं इथे की बाबा तुमचं ऑफिस काय आहे काय करतात काय नाही. म्हणून मी असं वाटलं चला आता उठून जाऊ. बस झालं आता काय. तेवढ्यात कार थांबली येऊन आणि एक साहेब आले. त्या साहेबांनी माझ्याकडे असं पाहिलं गेले त्यांच्या चेंबरमध्ये. त्याच्याबरोबर भाऊसाहेब गेलेले.
थोड्या वेळाने भाऊसाहेबाला म्हणाले तुम्हाला साहेबांनी आत बोलवलं. रावसाहेबांनी बोलवलंय. आत बोलवलं. अरेच्या म्हटलं काय कोण काय माहित नाही. गेलो आत. मग का म्हणे तुम्ही कशासाठी आलात. मी त्यांना सांगितलं सगळं, कारण आपल्याला काहीच भीती नव्हती, काही इंटरव्ह्यूला गेलो नव्हतो. म्हटलं असं असं मी डिप्लोमा केला, पहिला आलो, मग आता बीई केलं, बीईची परीक्षा झाली, मी अजून बीई काही झालेलं नाहीये, पण इरिगेशनचं ऑफिस काय असतंय माझी इच्छा होती म्हणून मी आलो. बरोबर बाहेर थांब. बाहेर बसलो. त्यांनी त्या भाऊसाहेबांना परत बोलवलं आणि मला अपॉइंटमेंट ऑर्डर दिली. अरे वा. ज्युनियर इंजिनियर म्हणून. कारण त्या ऑफिसला ज्युनियर तेव्हा इंजिनियर्स मिळत नव्हते. तो एक तो काळ असा होता की तेव्हा इंजिनियर्स मिळत नव्हते आणि त्यांचं नवीन डायरेक्टरेट सुरू झालं. त्याच्यामुळे त्यांना एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडे कळून सुद्धा त्यांना काही दिवस झाले होते, त्यांना मिळत नव्हते. आणि नेमकं मी त्यांना सापडलो आणि मला ते सापडले आणि मी त्यांना म्हटलं की मला त्यांनी ऑर्डर दिली की उद्या तुम्ही जॉईन व्हा. तर मला काय त्याच्यातलं ते गाभिडीच कळली नाही, काहीच कळलं नसणार. मी घेऊन घरी गेलो. घरी घेतलो, वडील म्हणे हट असं काय, अशी काय आपण नोकरी मिळते असं काय, नोकरी मिळत नाही म्हणे, ते खोटं असेल लेटर बघ काय. मग त्यांनी बघितलं, ते सगळे रेटसर अपॉइंटमेंट होती. तुम्ही डिग्री तुमची निकाल लागल्यानंतर तुम्हाला एवढा पगार मिळेल, आता तुम्हाला ज्युनियर इंजिनियर म्हणून घेऊ, मग तुम्हाला असिस्टंट इंजिनियर करू, सगळं. आणि पगार त्या काळी मला जवळजवळ काहीतरी 428 रुपये. आता तुम्हाला काहीच वाटत नाही, एकदम 428 रुपये पगार. बापरे. वडील म्हणाले नक्क ऑफिस गव्हर्नमेंटचं आहे ना. म्हटलं अहो आता हे बघा हे असं आहे. ठीक आहे म्हणे, मग जा. मग रात्री शर्ट धुणे बिणे पॅन्ट बिंट कपडे लगेच दुसऱ्या दिवशी नोकरी. ते म्हणाले उद्या येस तू, कारण त्यांना लगेच सचिवालयात पुढच्या दिवशी काहीतरी काम होतं. ते म्हणे चला तुम्ही या. झालं दुसऱ्या दिवशी नोकरीला रुजू लगेच. रुजू म्हणजे मला जी मजा करायची होती सिनेमाचं तिकीट काढायला गेला आणि नोकरी. पण माझी इच्छा नव्हती हो फार नोकरी करायची. म्हटलं चला एक सांगलीहून आलो होतो, घरात राहायला मिळालं नव्हतं, म्हटलं चला मस्तपैकी मजा करू. तर कसं काय लगेच नोकरी. आता ते त्यांचं नाव होतं अनंत रंगराव कौडगुड, एसी सुपरिटेंडिंग इंजिनियर होते. त्यांचं नवीन ते डिपार्टमेंट सुरू झालं होतं. तर मी तिथे मला अर्थात इरिगेशन आवडत होती, पण ते जे इरिगेशन डिपार्टमेंट होतं तिथे आता मी काही दिवस होतो. काय काम होतं असं तुम्हाला सहज वाटेल किंवा काय तुम्ही कुठे गेला होता नोकरीला. तर आपल्याकडे शेतीला पाणी नाही म्हणून अनेक कोरडवाहू जमिनी आणि गरीब शेतकरी गरीब राहतो अशी कल्पना आहे की शेतीला पाणी नाही म्हणून आपल्याकडे पिकत नाही, शेतकरी गरीब राहतो, आत्महत्या करतो. त्यामुळे शेतीला पाणी असावं ही त्याच्यातली मूळ कल्पना. अच्छा. पण शेतीला पाणी असावं म्हणून सरकारने खूप खर्च करून धरणं बांधली. बरोबर. मग धरणं बांधल्यावर खूप पाणी आलं. मग त्याच्यानंतर कॅनल गेले. मग कॅनल करताना अगदी शेताच्या शेजारून पाणी जायला लागलं. पण आता खूप धान्य पिकायला पाहिजे ना, तर पिकलं. पण शेतकरी इतके आवरट की त्यांनी एक पिकाच्या ठिकाणी 4 पिकं काढायला सुरुवात केली. आणि शेतकऱ्यांनी 4 पिकं काढायला सुरुवात केल्यावर निसर्गाने काय केलं, सगळ्या ज्या जमिनी आहेत त्या खार जमिनी गेल्या. म्हणजे खालचे जे मिनरल्स होते ते सगळे वर आले. काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालं, पाणी थांबून राहिलं कारण निचरा नव्हता पाण्याचा. आणि अशा अनेक जमिनी नीरा राईट बँक कॅनॉलच्या ज्या आहेत त्या पडीत झाल्या. अरे रे, हो का. म्हणून इरिगेशन ड्रेनेज डिव्हिजन म्हणून त्यांची की हे जे पाणी आहे या सगळ्या जमिनी रिक्लेम कशा करायच्या, त्यांना परत उपजाऊ कशा करायच्या, हा तो प्रकल्प होता. आणि या त्याच्यासाठी आम्ही काय करायचो, त्याच्यासाठी आम्ही ते पाणी ड्रेन आउट करायचं आणि बाहेर कसं काढायचं, किंवा ते केमिकल्स टाकायचे. आणि ते ऍसिडिक असेल तर ते अल्कलाईन करायचं, अल्कली असेल तर त्याला ऍसिडिक करायचं, ते न्यूट्रलाइज करायचं आणि त्या जमिनी परत उपजाऊ करायच्या. असंही ते काम होतं. त्याच्यासाठी नीरा राईट बँक कॅनलच्या जवळच मग आम्ही काय करायचो, आमचं एक स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट होतं. विहिरीच्या लेवल घ्यायच्या की अरे विहिरीत पाणी वाढतंय का, म्हणजे त्याचा अर्थ खूप पाणी पडतंय. मग तिथेही भांडणं व्हायची की इकडचं साचलेलं पाणी आमच्या विहिरीत नाही द्यायचं, मग तुम्ही जर ड्रेनेज काढायचं ते तिकडनं काढा, आमच्या इथं नाही द्यायचं. ते सगळं आलं तर आमच्या जमिनी खराब होतात. मग त्याच्यात ड्रेनेज असं काढायचं की जेणेकरून कोणाला त्रास नाही. असं तो सर्वे होता. आणि त्याच्यामुळे फिरती पण होती, अभ्यास पण होता. पण आमचं जास्त काम ऑफिसमध्ये होतं की जे पर्टिक्युलरली. आणि दुसरं वैशिष्ट्य असं होतं की कुठल्याही ठिकाणी मी फार काळ रमलो नाही. एक तर मला प्रमोशनचं अट्रॅक्शन नव्हतं, आणि दुसरी गोष्ट मला माझं एक नेचरच असं होतं की मला निसर्गाने सारखं इकडून तिकडे न्यायचं असं ठरलेलं होतं. त्याच्यामुळे तिथे फार काळ मी नाही राहिलो. इरिगेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये 1.5-2 वर्ष काढली, पण ती चांगली काढली. जीप मिळायची. मुख्य म्हणजे तिथे जे इन्स्पेक्शन बंगलो नावाचं प्रकरण असतं ते फार मोठं इंटरेस्टिंग असतं. छान खायचं प्यायचं मजा करायची वगैरे छान प्रकरण असतं ते. अशी किती वर्ष केली मग त्या? अशी 1.5-2 वर्ष जवळजवळ मी होतो. कारण तेवढ्या काळात मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना मी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डात मिलिटरीच्या निवडून गेलो होतो. तेव्हा मी
सेकंड लेफ्टनंट म्हणून निवडून गेलो. बर बर. तर त्या इंटरव्ह्यूला मी जेव्हा गेलो होतो नैनीला, हम्म, तर तिथे एक ऑफिसर मला भेटले. हम्म, ते म्हणे इफ यू डोंट वॉन्ट टू जॉईन मिलिटरी हम्म. देन गो टू द सिव्हिल लाईन. हा. सिव्हिल मध्ये कुठे जायचं? हो. ते म्हणे जॉईन MES, दॅट इज द बरं. ओनली हा. प्लेस वेअर यू बरोबर. कॅन गेट जॉब. हम्म, 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 म्हटलं ओके. हम्म. त्यांनी कुठनं काय केलं कोणाला माहिती, मला MES ची नोकरी आली. काय मग मी दाखवलं, म्हटलं हे असं असं MES आहे, कारण वडिलांना MES माहित होतं. हो माहित असणार. बरोबर. त्यामुळे वडिलांना दाखवल्यावर ते म्हणे अरे संरक्षण डिपार्टमेंट, डिफेन्स गव्हर्नमेंट आहे, हो. सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, त्याच्यासारखी नोकरी नाही कुठली. नोकरी नाही. खरंय खरंय. तर म्हणे लगेच जॉईन हो. हम्म, मग इथे जे राजनाथ सिंहजी रोड आहे हम्म. कॅम्पात, हम्म. तिथे लेफ्टनंट कर्नल आठले म्हणून होते, बर. CW होते, म्हणजे कमांडर वर्क्स इंजिनियर. हम्म, तिथे मी इंटरव्ह्यूला गेलो, बर. त्यांनी मला सिलेक्ट केलं हम्म. आणि GNDA ला माझी पहिली अपॉइंटमेंट झाली, म्हणजे गॅरिसन इंजिनियर, हम्म. नॅशनल डिफेन्स हो अकॅडमी. हो हो. तर त्यांच्या अंडर GE पाषाण होतं. हम्म. त्या GE पाषाणच्या अंडर गिरीनगर IIT, हम्म. इकडे गिरीनगर जे आहे ते IIT गिरीनगर, पाषाण हम्म. आणि बॉईज बटालियन म्हणून हम्म. गणेश किंड रोडला हम्म. एक एरिया. हम्म. ही सगळी एरिया माझ्याकडे होती. मी सुपरिटेंडेंट ब्रेंडर ग्रेड 1 हम्म. म्हणून मी तिथे नोकरी लागली. हम्म. तर इथे जेवढा पगार होता त्याच्या दुपटीपेक्षा जास्ती पगार तिथे मला मिळायला लागला. आणि मी पगार पाहून खुशच झालो. म्हटलं अरे बापरे एवढा पगार. हो. तर तेव्हा आई आजारी असायची, तर आई म्हणाली आता लग्न करून टाकायचं. म्हटलं आता एक काय 2 लग्न करणे इतकं मला मिळतंय. म्हटलं तुम्ही 428 मध्ये लग्न करत होता, आता एवढं 1000 रुपये आता. आणि मिलिटरी क्वार्टर मिळत होतं हो. सगळं. तर ती नोकरी लागल्यानंतर CWPRS तुमच्या कमांडर वर्क्स इंजिनियर GNDA हम्म. अंडर GE पाषाण, हम्म. AG पाषाण, त्या हम्म. पाषाणमध्ये मी ARD ऑफिसमध्ये लागलो. बर. आता ARD पाषाण तिथे शिस्त निर्णय, माझ्या हाताखाली माणसं अशी काही सवय नव्हती. हम्म. मग 2 असिस्टंट BNR ग्रेड 2 होते, मी BNR ग्रेड 1 होतो. आणि ते हाताखाली रोज सकाळी 7 वाजता जायचं, कंप्लेंट सेंटर असायचं. हम्म. तिथे सगळे ऑफिसर्स इन्क्लुडिंग ब्रिगेडियर, हम्म. मेजर जनरल, हम्म. सर्व कमांडिंग ऑफिसर्स, हम्म. त्याच्या असिस्टंट, हे सगळ्यांचे बंगले आमच्या तिथे होते मेंटेनन्सला. हम्म. सगळ्या ऑफिस बिल्डिंग्स मेंटेनन्सला होत्या, हम्म. सगळ्या मेस होत्या त्या मेंटेनन्सला होत्या, हम्म. रोड्स बिल्डिंग, खूप काम होतं. खूप काम. सकाळी 7 वाजता जायचं ते रात्री 11 वाजेस्तोवर यायचं. काम भरपूर असायचं पण मला आवडायचं, आवडायचं. कारण साईट वरती होतं. आणि मिलिटरीचं असं त्याला एक पद्धत, कामाची शिस्त होती. शिस्तबद्ध. MS मध्ये तसं ते काम फार छान होतं. पण माझ्याकडे जे प्रोजेक्ट आलं ते ARD मध्ये आमच्या बिल्डिंगच्या शेजारी थोडं अंतर सोडून दिल्यानंतर त्यांची तिथे म्हणजे एक्सप्लोजिव्ह उडवायचे, हा हा. त्यांची रेंज होती, बरं. त्याला रेंज म्हणतात. हा हा. ARD म्हणजे आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट. हो. तर ते डेव्हलपमेंट तिथे करायचे. हा. किंवा समजा एखादी बंदूक नीट उडत नाही तर हम्म. त्याचा दारू गोळ्याचा काही प्रॉब्लेम आहे का, हम्म. हम्म. त्या गोळीच्या प्रोफाईल मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, हम्म. हे तिथे टेस्ट करायचे. अच्छा. तर त्यांची रेंज पलीकडेच होती. हम्म. तर त्या रेंज मध्ये आमचे ते एक्सपोजर व्हायचं. हम्म. आणि तिथे काहीतरी बॉम्ब गोळा उडला तेव्हा काहीतरी झालं की ARD बिल्डिंग जर तुम्ही अजून पाषाणची जर पाहिली तर त्याला बाहेरनं मार्बल क्लॅडिंग आहे. बर. ते मार्बल क्लॅडिंग काय व्हायचं, त्यांनी एक्सपोजर केलं नाही केलं की हालायची ती बिल्डिंग. हो. ती बिल्डिंग हल्ली हा. की ती मार्बल पडायची. बर. अच्छा. हम्म. त्यामुळे पहिलं काम मला काय आलं की तुम्ही त्याचं स्ट्रेंथनिंग करा. हम्म. मग आम्ही अभ्यास काहीतरी केला होता, त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगितलं की ते लोखंडी गंजतात स्क्रू, हा. मग मार्बलची स्क्रू घाला, हा. त्याला अमुक एपॉक्सी वापरा, अमुक तमुक काहीतरी. मग एक प्रपोजल आमच्या 2-3 दिलेलं, एक प्रपोजल मान्य केलं, मान्य झालं. कॉन्ट्रॅक्ट काढलं आणि ते कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्यूट करायचे की ते मार्बल जे पडत होते त्यांना थांबवायचं. हे काम आमचं पहिलं झालं. पण ते झालं. सक्सेसफुल झालं. मग सुरू झालं ते काम. ते आम्ही काम सुरू केल्यानंतर तिकडे उडायचं धाड. आमची शिडी पण आलायची, मग एकही कामगार वर जायला तयार. आणि आता काय केलं, मग म्हणे शिडीने नका करू. हम्म. मग तो झुला केला. हो. मग त्या झुलावरती तो हल्ला तरी काय व्हायचं, असं करून आम्ही ते त्याचं काम कम्प्लीट केलं. पब्लिक केलं. MS मध्ये आणखीन दुसरा प्रॉब्लेम काय होता, MS मध्ये रँकला फार महत्व असतं. सुभेदार मेजर असला, मेजर असला, कॅप्टन असला, कर्नल, लेफ्टनंट कर्नल असला, कर्नल असला, ब्रिगेडियर, हे सगळे त्या लेवलचे असतात. हो. माझा साहेब जो होता तो मेजर होता. बर. आणि मी ज्याचे कामं करत होतो, म्हणजे जो माझ्या रोज संबंधात यायचा तो ब्रिगेडियर होता. हो. तर माझा साहेब मला नेहमी म्हणायचं मी नाही जाणार त्याच्यासोबत, हा. तू बोल काय त्याच्याशी ते बोलायचं. कारण आम्ही दोघे समोर आले की तो त्याला असं काही झापायचं की तो माझा साहेब घाबरायचा, खूप घाबरायचा. हो. तो मला म्हणायचा यार तुम जाऊ, म्हणजे इन्सल्टिंग पण इन्सल्टिंग त्यांना खूप वाटायचं. पण आम्हाला सवय झाली. आणि सगळ्या मिलिटरीमध्ये मी एक अनुभवलं की बाहेर कितीही हे लोक दादागिरी करत,
बाहेर जवानांशी वाटेल तसे बोलत, त्यांना फायर करत, सगळं करत. बायकांपुढे हे मांजर असतात. कारण त्यांच्या घरी जाताना ते आम्हाला म्हणायचे की जरा घर में जाओ, जरा संभाल के जाओ, ऐसा वैसा. आम्ही म्हणायचो की मग ते घरी आमच्या तिथेच फोन करायचे, बेबी एमएस के आदमी को भेजू क्या. मग आम्ही वो आ रहा है तो भेजू क्या. मग आम्ही गेलो की मग ते मेमसाब फार जोरात असतं. मग मेमसाब 10 मिनिटं उघडायचंच नाही. मग ते आंघोळ करताना जायचं नाही. मग त्याच्यानंतर थोडा वेळाने खूप, पण त्यांचे बंगले मेंटेन नाही केले तर ते बोंब करायचे. त्याच्यामुळे एमएस मध्ये काम करताना मोठ्या लोकांशी कसं बोलायचं, ब्रिगेडियरशी कसं बोलायचं, लेबर घरी आल्या म्हणजे ऑफिसमध्ये आल्याला शिवाय द्यायला लागायचे लेबरला, गाणी हे केलं. ती जी दोन्ही मधला फरक होता, लेबर हँडल कसे करायचे आणि ऑफिसच कसे हँडल करायचे, हे जे टेक्निक होतं हे एमएस मध्ये शिकलं. आणि एमएस मध्ये सर्व प्रकारची माणसं असतात की तिथे दर आठवड्याला आम्ही एमएस मध्ये गेलो की आम्हाला 3 रम आणि 2 विस्की मिळायची. पण कधीच मी प्यायलेलं नसल्यामुळे, कारण मला आमचे आजोबा मिलिटरीत गेले, त्याच्यामुळे आईने सांगितलं होतं की मिलिटरीमध्ये जायचं नाही आणि दारू प्यायची. त्याच्यामुळे मी कधीच आयुष्यात प्यायली नाही. पण माझ्याकडे एक क्यू लागायचा लिस्ट की साहेब आज तुम्हाला मिळाले की आम्हाला द्या, आम्हाला द्या. आणि मी मेस मध्ये गेलो की ते लोक माझ्या ह्याच्यामध्ये भरायचेच, असंच. आणि गंमत म्हणजे एमएस मध्ये बघा कशी आपल्याला लोक जोपर्यंत मिसळत नाही तोपर्यंत आपल्याला माहिती नसतात. एमएस मध्ये एक सुभेदार होता, तर त्याची बदली झाली मद्रासला. बदली झाली तर तो म्हणाला की म्हटलं मग अच्छा हो गया आपके गाव के नजदीक भी गया. नहीं म्हणे मेरा मेस का बिल रह गया, क्या करने का. मतलब क्या चाहिए आपको. नहीं म्हणे मेरा स्कूटर आ गया है वेस्पा, तो वो आप लेंगे और मुझे पैसा दे देंगे, मेरा पैसा लटका है उधर. अच्छा. म्हणून 2850 रुपयाला मला पहिली वेस्पा घेतली. तेव्हा कुठे काय कोण देत असतं हे माहित नसतं. तर त्याप्रमाणे मला त्यांनी वेस्पा दिली. तो म्हणाला हे पाया पडून म्हणजे तो म्हणाला बहुत अच्छा किया, म्हणजे पैसा बिल दिया. आणि असं पाहिलं की आपण काहीच नाही, मिलिटरीतल्या लोकांना पगार असतो खूप, परंतु ते सगळे दरिद्री असतात. त्याचं कारण हाऊस खूप असतं. म्हणजे साधं लग्न करायचं असलं तरी त्यांची ती स्टाईल आहे, लिव्हिंग स्टाईल आहे, वाईट नाही आपण म्हणत. त्यांच्या बायका सुद्धा दागिने बिगिने घालून जातात. तर त्यांना म्हटलं कहा जाणे काय, माझा मेजर होता, म्हणाला साहेब चला कॅम्प मेजर. म्हटलं चला आपल्याला काय साहेब आहेत चला. म्हटलं काय को जाणे काय, तर म्हणे रेंट से गहने लेने के. म्हटलं गहने रेंट से, मला नवीनच होतं. तर म्हणे नाही आज फंक्शन को जाणे काय, मग ते कॅम्पात कुठेतरी दागिने भाड्याने मिळतात. मग ते दागिने घेऊन त्याच्यावर तो म्हणे मैं नाही जाऊंगा आप जाके ले, पैसा देके जाओ लेके आओ. मग मी जाऊन ते दागिने, मला म्हणजे हे सगळं नवीनच प्रकरण होतं. ते म्हणे आज दागिने घालायचे 2 दिवसांनी देऊन द्यायचे, काय ते भाडं देऊन. म्हणजे तो एक वेगळा किती प्रकारचे लोक आपल्याला भेटू शकतात. आणि जसं जग दिसतं तसं खूप म्हणजे आतून खूप वेगळं ते असतं. आणि ते लोक इतकी मजा करतात, खातात पितात, जॉब करतात. पण पैशाची आपण जितकी काळजी, कारण त्यांच्या घरी शेती बिती असते, खूप पैसे असतात, हे इथे मजा करायला झाले. आपण त्यांच्यासारखं बघून वागायला लागलो तर कधीच शक्य नाही. त्यामुळे दुरून डोंगर ठरवले आपण ते बघायचं आणि छान आहे म्हणायचं, बाजूला याच्याशिवाय काही नाही. आणि शेवटची मिलिटरीतली आठवण म्हणजे 31 मार्चला आमच्याकडे आहेत ते पैसे संपवायचे असा कार्यक्रम असतो. 31 मार्चला बजेट संपत. मग 31 मार्चला सगळे कॉन्ट्रॅक्टर आणि सगळे आमचे ऑफिसर्स बसायचे आणि खूप दारू प्यायचे आणि एकमेकांना खूप शिवाय द्यायचे. जे काय असं नसं ते सगळे शिवाय देऊन घ्यायचे आणि सगळे उणे दुणे एकमेकाचे. अरे तुझे पैसे दिया क्या, फुकट की दिया क्या, तूने किधर काम किया, सगळं त्या दिवशी जे काय आहे नाही ते सगळं निघायचं सगळं. मग मला घेऊन जायचे. मी म्हटलं अरे मैं तो पिता नहीं, मुझे क्यों लेके जा रहे हो. नाही आप आना चाहिए. मग मला कळलं की ह्या सगळ्या दारूचा प्रोग्राम त्यांचा झाला की सगळे आडवे असायचे. मग एकेकाला गाडीत घालायचं आणि त्यांच्या घरी पोचवायचं. आणि त्यांच्या बायका ज्या मला शिव्या घालायच्या की आपने पिला है उसको, अरे हमने कहा पिला है उसको. त्यांची ती पोरं बघायची, इतकं वाईट वाटायचं सगळा प्रकार. ते दृश्य फार वाईट असायचं. एक तेवढा वाईट भाग एमएस मधला सोडला, एमएस आहे एन्जॉयड लॉट. आणखीन एक गोष्ट राहिली ती म्हणजे तिथे जशी ही गमतीच्या गोष्टी होत्या तसं आमच्याकडे पासिंग आउट परेड नावाचा इंडियात एक फार मोठा कार्यक्रम असतो. त्या पासिंग आउट परेडला मैदान, आणि त्यावेळेला जनरल मानेकशा इन्चार्ज होते, जनरल होता. त्या जनरल मानेकशांची व्हिजिट होती एआरडी. जनरल मानेकशा येणार होते तर आमच्याकडे सगळ्या त्यांचे इन्स्ट्रक्शन असतात, ते काय खाणार, कसे जाणार, कुठून जाणार, काय खाणार, त्यांचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम आमच्याकडे असतो. तर आमच्या एआरडी वरनं ते जाणार होते. तर त्याच्यामुळे सगळेजण टाईट वातावरण झालं होतं की ते जाणार. तर म्हटलं तर जाणार आहेत तर काय म्हणजे आपण काय करायचं. म्हटलं आपली बिल्डिंग आत आहे, ते रस्त्यानं जाणार नाही म्हणे. म्हटलं मग आता मी काय करायचं. तो त्यांनी मला आमच्या जीनी बोलवून सांगितलं की रस्त्यावर उभं राहायचं
म्हटलं मी काय त्यांना झेंडा दाखवतो नाही म्हणे, तुम्ही रस्त्यावर उभं राहायचं आणि बिल्डिंगची कुठलीही काच फुटलेली दिसली तर ती काच बदलायची. कारण माणेकशाला बिल्डिंगची काच तुटलेली अजिबात आवडत. ओके, बर. त्याचा अर्थ तुम्ही मेंटेन करत नाही असा त्या अर्थ अर्थ तो आहे त्याचा, बरोबर, खरं. कारण फुटलेल्या काचेच्या रूम मध्ये तुम्ही कामच कसं. हो. तर त्यांनी मला सांगितलं की ब्रिगेडियर जोपर्यंत हे जात नाही तोपर्यंत तुम्ही सगळ्या काचा बघा, एकही काच बाहेरनं मला दिसली कामा नाही. बरोबर. मग जी धावपळ सुरू झाली, 2 माणसं पाठवा, त्याची नोंद काढा, किती काच आहेत त्याचं टेंडर पाठवा, त्याचं टेंडर मागवा. मग अशा वेळी आमचे जे सप्लायर असतात ते अतिशय हुशार असतात, त्यांना किती इमर्जन्सी हे माहित असते. मग ते म्हणतात काच आहे पण ती पुट्टी नाहीये, मग पुट्टी आहे पण त्या पिन नाहीये, मग लेबर नाहीये. मग त्यांच्या हातापाया पण ते बरोबर उट्ट काढतात, वर्षभराचं उट्ट त्यावेळेस ते काढतात की तुम्ही आम्हाला छळत होता का, आता तू आमची वेळ आहे. अशी वेळ त्यांच्या अगदी हातापाया पडून मग शेवटी तुमच्या बरोबर मी येतो, लांबी धरू लागतो बाबा पण ते बसव, असं करून ते कुठला साहेब कसलं काय आपण त्यांच्या बरोबर धराचं, तुला काच देतो चल लाव, असं करून ते सगळं करून ते एकदाच. म्हणजे एका मोठ्या माणसाची व्हिजिट जेव्हा चालू असते कोणाला काय काय करावं लागतं, काय करावं लागतं. अहो इतका टेरर असतो की ज्याचं नव्हतं. माणेकशान त्यांनी बघितलं सुद्धा एक गोष्ट. त्यांना पाहायला मिळालं तुम्हाला का नाही? बघायला मिळालं. पासिंग आउट परेडला आम्हाला पास मिळतो ना पुढचा, जाताना नाही पाहायला मिळालं. पासिंग आउट परेडला आम्हाला पास असतो कारण आम्ही ती एनडीए मॅचेसकडे, त्याच्यामुळे आम्हाला पण 24 तास तशी ड्युटी असते. कारण घरी जरी असलो म्हणून ते आम्हाला आग्रह करतात की तुम्ही स्टाफ क्वार्टरला राहिलाय, कारण इलेक्ट्रिसिटी पाणी हे 1 मिनिटही बंद पडतं कामा नाही. बरोबर. त्याच्यामुळे खरं ते इलेक्ट्रिकल इंजिनियर निराळे असतात, पण त्यांची खोड अशी असते मेकॅनिकल वाल्यांची, इलेक्ट्रिकल वाल्यांची, की ते सांगतात हे सिव्हिलचं झालं नाही म्हणून आमचं झालं नाही, एक ढकलतात. त्याच्यामुळे एक सिव्हिल इंजिनियर तिथे त्यांना रात्रंदिवस 24 तास त्यांना लागतो. त्याच्यामुळे जरी ड्युटी 8 तासाची असली तरी केव्हा काय इमर्जन्सी येईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे टांगती तलवार होती. ती नोकरी मला आवडली पण होती, चालू पण होतं, पण तेवढ्यात माझी बदली झाली राजस्थानला, कारण आमचं पुन्हा राजस्थान झोन होतं. त्याच्यामुळे राजस्थानला आमचं झोनच होतं, त्याच्यामुळे माझी बदली झाली राजस्थान. त्यांनी मला एक ऑप्शन दिला की तुम्हाला हार्ड स्टेशनला तरी जा नाही तर राजस्थानला तरी जा. हार्ड स्टेशन याचा अर्थ तुमच्या बॉर्डर रोडला जायचं एकतर, नाही तर इकडे काळ्या पाण्याला जायचं, इकडे तिकडे विहीर, इकडे तरी जा नाही तर तिकडे तरी जा, कुठेतरी एका ठिकाणी जा. मग भाऊ माझा बी मेटल झाला, त्याची त्याच वेळेस ट्रान्सफर झाली रुरकीला, आणि आई वडील जरी होते, बहिणीचं लग्न झालं. मग मी विचार केला की हे सगळं करतोय कोणासाठी, आई वडिलांसाठीच. म्हटलं गेली खड्ड्यात, ती सोडून दिली. वडिलांना जवळजवळ 3 महिने सांगितलं नव्हतं. शेवटी त्यांनी बायकोला विचारलं जात का नाही की हा जात का नाही किंवा काय करतोय. तिने सांगितलं 6 महिने माझ्याशी बोलत नव्हते. कारण ते म्हणाले की काय सेंट्रल गव्हर्नमेंटचे आम्ही आमचं बघितलं असं तुला काय. पण त्यांना मला काय विचारतात की मी जोपर्यंत एमएस मध्ये होतो आणि इथे होतो तोपर्यंत आम्हाला एमएस च्या फॅसिलिटीज मिळायच्या, बरोबर, मिलिटरी हॉस्पिटलच्या फॅसिलिटीज. तर माझ्या आईला मी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये, बरोबर. त्याच्यामुळे मी नुसतं जाणं हा भाग नव्हता, त्याच्याबरोबर हे सगळं भानगडी होत्या ना. त्याच्यामुळे मी म्हटलं की मी नाही जाणार, मी इथेच राहीन. आणि त्या पुढे 6 महिने मिळतात फॅसिलिटीज. म्हणजे आता मध्ये मी सिमल्याला ट्रिपला गेलो होतो, आता मध्ये गेलो एमएस सोडून झाल्यावर खूप दिवस, पण मी सांगितलं मी एमएस मध्ये होतो त्यामुळे काय हरकत आहे, यू कॅन जॉईन. असं म्हणजे मिलिटरीचा आपलाच माणूस आहे, हे जे काही प्रेम त्यांचं असतं हे त्यांचा. आणि एमएचला सर्व्हिसेस खूप चांगल्या मिळतात त्यांच्याकडे, पर्टिक्युलरली फ्रॅक्चर असलं की त्यांच्याकडे जावं, ते खूप चांगले सर्व्हिसेस तुम्हाला देतात. त्याच्यानंतर एक माझे ऑफिसर होते, त्यांचे घर मेंटेन करायला जायचो तर बाई कर्नल होत्या आणि नवरा मेजर होता. अच्छा, हे होतं उलट होतं. तर बायको आली की नवरा सॅल्यूट मारायचा. ती डॉक्टर होती कर्नल, म्हणजे ती मेडिकलची होती, पण ते काही काय असेल डायरेक्ट अपॉइंटमेंट, आणि ती कर्नल होती. पण शेवटी हा मिलिटरीचा रेग्युलर पैशावरचा होता. त्याला बरोबर गेला की आम्ही त्याच्यावर जायचो नाही, आम्ही बाजूला उभं राहायचो, कारण त्याच्या बायकोवर गेलेली परवडायचं. खूप गंमत जम्मत झाली. त्याच्यामुळे एमएससी ची नोकरी झाल्यानंतर मी असं ठरवलं की आता एमएस मध्ये नाही गेल्यानंतर मग करायचं काय. आणि तोपर्यंत गंमत अशी होती की माझं जे लग्न ठरलं त्या लग्नाच्या वेळेस आई खूप आजारी होती. आईची एकच इच्छा होती की बाबा मुलाचं लग्न व्हावं. तर मुलाचं लग्न व्हावं तर ठीक आहे, वडील म्हणाले बघू आता मुलीचं काय झालं तर, शिक्षण झाले आपण झाले तर ठीक आहे. आणि एक दिवस वडील आले आणि म्हणे ठरवलं त्याचं लग्न. आई म्हणाले असं काय, त्यांनी बघायला नको का ती मुलगी, त्याला काय कळतं लग्नात.
आई म्हणाली "अहो, हल्लीच असं नाहीये म्हणे, हल्ली बघावं लागतं." त्यांच्या मित्राचीच मुलगी होती ती. हो, हो. तर ते आई म्हणाली बघावं लागतं. मग सांगलीला त्यांचे मित्र, त्यांचे काय गुरुंचे गुरुबंधू आहेत हम्म, देशमुख म्हणून, हम्म, खूप मोठी पार्टी. हम्म. तर त्यांची मुलगी ही माझी बायको. मी तिला विचारलं तुझी काय अट आहे, तिला विचारलं हो, हो. "बाबा, काय आहे तर ती म्हणे मला काय बघायचं नव्हतं, तुम्ही कशाला आलात. म्हटलं तर तुझ्या आईने सांगितलं, माझ्या आईने सांगितलं बघा, बघितलं. ती म्हणे म्हटलं तुला का बघायचं नव्हतं. ते म्हणे माझी असं मी वडिलांना एकच प्रश्न विचारला. मग वडिलांनी म्हणे आता तुला मुलं बघायची. तर म्हणे मी वडिलांना विचारलं की तुमचं असं म्हणणं आहे का की तुमच्यावर माझा विश्वास नाही. नाही म्हणे "मग तुझा माझ्यावर विश्वास आहे." संपलं म्हणे तुम्ही संपला बघा. विषय. मी जर बघायला लागले तर त्याचा अर्थ असा होईल की तुमच्यावर विश्वास नाही. विश्वास नाही. त्यामुळे तुम्ही बघितलंय ना सगळं. हम्म. मला काय पाहिजे तुम्हाला माहितीये, मी माहितीये, मला काय पाहिजे ते माहितीये, माझा तुमच्यावर विश्वास आहे. पूर्ण विश्वास विश्वास आहे. आई-वडिलांवर. मग तिला म्हटलं ते सगळं ठीक आहे, पण तुझी काय इच्छा काय आहे. हो. ती म्हणे मला मास्तर नवरा नको, मास्तर नको नवरा नको. नकोय. अच्छा. कारण आम्ही मास्टरची डिंगल इतकी मागच्या बँचवरनं केलेली बरोबर, आहे की बरोबर. मला मास्तर नवरा नको. मग MS ची नोकरी सोडल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता मुलगी झाली, हम्म. बायको आहे, ती काही जायचं जाणार नाही, आता मास्तर व्हायला हरकत नाही. मग इथून पुढे तुमचा तिथून नवीन पुढे सुरू झाला. मी कॉलेजेस सुरू केली. आणि मग पहिली कुठलं वाडिया कॉलेज, आमचंच हो, कॉलेज. हो. तिथे गेल्यावर प्रिन्सिपल म्हणे ये उद्यापासून शिकवायला. त्याच्यामुळे मध्ये गॅप नाही गेली. हा. लगेच मी वाडिया मास्टरकीची वाडिया कॉलेजमध्ये सुरुवात केली. हा. मग तिथे डिप्लोमाला शिकवलं. हम्म. म्हणजे आता मी तुम्हाला फक्त यादी सांगतो हो. की तिथे डिप्लोमाला शिकवलं. ती डिप्लोमाची लेवल आजच कॉलेज होतं. हम्म. त्याच्यामुळे काही वेळेला माझे शिक्षक आणि मी एका वेळेला चहा प्यायचो हम्म. कॉमन रूम मध्ये. हा. एकेकाळी हो. त्यांना भेटायचं तर कॉमन रूमच्या बाहेर उभं राहायचो. उभं राहायचं. आता मी त्यांच्यावर हो ना. जाण्याला- प्रवास वर्तुळ पूर्ण. शाळा होती, कॉलेज होतं. आता ठीक आहे. ते वाडिया कॉलेजमध्ये काही दिवस नोकरी केल्यानंतर माझं असं लक्षात आलं की इथेच फक्त नोकरी करून काही जमणार नाही, हम्म. अजूनही काही ठिकाणी हो. केलं पाहिजे. बरोबर. मग माझ्या बरोबर एक नवीन शिक्षक आले होते, ते कॉन्ट्रॅक्टर होते, हम्म. म्हणजे बाहेर कामं घ्यायचे. हम्म. एनी देव म्हणून. हम्म. ते मला म्हणाले तूही कॉन्ट्रॅक्टिंग शिक. मग त्यांच्यावर कॉन्ट्रॅक्टरची बिलं करणं, साईटवर अच्छा. जाणं, कोणाचं तरी किचन ओटा बांधून देणं, हो. असं कामं एकीकडे प्रायव्हेटली एकीकडे कॉलेजमध्ये असताना ती सुरू केली, हो. जी जमतील तेवढी. अरे वा. हम्म. कारण आपल्याला असंच राहायचं नाही, हो, हे हो. नक्की हे ठरलं. नक्की ठरलं. और पूर्वी इतका पगार नाही, खालच्या पगारावर आलो, हो. म्हणजे काहीतरी डिग्रेडेशन झालंय. हो, हो. मग आता काय करायचं, म्हटलं आपण हे शिकू. हम्म. म्हणून मग ते सुरू ते केलं. सुरू केलं. मग पार्ट टाइम नोकऱ्या केल्या. मग हम्म. किती कॉलेजेस केली, तर वाडिया कॉलेज केलं. हम्म. त्याच्यानंतर आर्किटेक्चर कॉलेजला MM मराठवाडा मित्रमंडळाला हो. शिकवलं. हो. त्याच्यानंतर तिथनं मला अभिनवला बोलवलं. बर. माझा विषय कोणी तिकडे शिकवलं नाही, हो. मग अभिनवला शिकवलं. हम्म. हम्म. मग त्याच्यानंतर कमिन्स मुलींचं कॉलेज आहे, हो. तिथे शिकवलं. हम्म. हे सगळं होत नाही तर तोपर्यंत मी हे केलं होतं, तुमचं जर्नलिझम केलं होतं. हा. मग मी जर्नलिझम संपादकीय एडिटोरियल शिकवायला वाघोलीच्या कॉलेजला शिकवायला जायचो. त्यांना शिकवायला जायचं. शिकवायला हा, जायचो. शिकवायला. आधी शिकलो टिळक विद्यापीठात. हा. तिथनं मी झाल्यानंतर मी पहिला आलो तिथे. हम्म. मग ते म्हणाले की तुम्हाला नोकरी हवी आहे का, हो. आमच्या या कॉलेजमध्ये शिकवायला कोणी नाहीये एडिटोरियल. विश्वास मेंदळे होते, हा, विश्वास. ते डॉक्टर विश्वास हो, मेंदळे. हो, हो. तर ते मला म्हणे तू तिथे शिकवायला जा, मी सोडणार आहे ती तुझा. हम्म. मग मी तिथे गेलो. मग तिथे एडिटोरियल शिकलो काही दिवस. हम्म. असं अनेक कॉलेजमधनं फिरल्यामुळे मला अनेक ठिकाणचे विद्यार्थी, अनेक ठिकाणचे अनुभव. आता कमिन्स कॉलेजमध्ये तर काय सगळ्या मुलीच होत्या. हो. तसं मुलींकडे पाहणं नाही राहिलं, पण 60 मुलींचे डोळे आपल्याकडे बघतात ही भयान गोष्ट असते. आणि कोण मध्येच हसलं तर आपल्याला कळतच नाही की काय झालं काय यातलं नक्की काय भानगड आहे. तेव्हा तुमचं काय वय होतं? वय कोणतं होतं तेव्हा माझं साधारण 28-29 वर्ष. मग तरुणच वय होतं म्हणजे. अरे बापरे. मी म्हटलं काय अहो, एकदा माझं फ्रॅक्चर झालं तर मी प्लॅस्टर घालून गेलो, तर वर्गातल्या सगळ्या मुलींनी त्याच्यावर गेट वेल सून असं लिहून अहो, मुली काय सोप्या नसतात, हो. भयंकर चपळ असतात. एक वर्गातली मुलगी होती, तर आम्ही परीक्षा घ्यायचो ओरल, एक्झामिनर कडून घ्यायला लागायचं. हो, हो. ती मुलगी यायची आणि आपण हॉलमध्ये आणखीन एक टीचर असतो जनरली. तर तो स्थानिक कॉलेजमधला टीचर आहे, त्यांनी फोन केला माझी काहीतरी अडचण आहे, मी येत नाही. म्हटलं ठीक आहे, आय विल कॅरी ऑन. हम्म. मी सुरू केली. ती मुलगी ओरलला आली, तिला पहिला प्रश्न विचारला, दुसरा आला, तिसऱ्या प्रश्नाला ती रडायला लागली. अरे एक प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, काय नाही, रडायला लागली. आता काय करावं बरं. हो. हॉल मोठा, त्याच्यामध्ये टेबल, मी आणि ती मुलगी ती रडती. हम्म. बाहेर जावं तरी पंचायत, तरी बोलवलं पंचायत, काय करायचं काय. मग तेवढ्यात एक शिक्षक आले, त्यांना सांगितलं हे असं. ते म्हणाले बरं. मग त्या मुलीला विचारलं काय झालं, तर त्यालाही काय विचारायला कळलं नाही की काय करावं. मग त्यांनी स्टाफमध्ये विचारलं की हे काय भानगड आहे, म्हणे हे एक्सपोज करायचं की नाही, तर केवढा मोठा गल्ला वाजलेला ह्या सगळ्या प्रकाराचा. मग तिचे वडीलच आमच्या कॉलेजमध्ये होते शिकवा. मग ते म्हणे तिला अशीच सवय आहे, मी काही काळजी करू. तिला उत्तरच येत नाही. अच्छा, म्हणून ती रडते. ती रडते.
मग ठीक आहे. त्यामुळे इतकी पंचायत, पण पुढच्या माणसाची इतकी पंचायत की खरंच काय अशा वेळी तेच ना. मग ती एकटी मुलगी हॉलमध्ये, तुम्ही एकटे, आणि काही काय विचित्र विचारलं का हम्म. काय का काय. हो हो प- अनुभव कॉलेजमध्ये एक बाकी वेगळा. सगळा निराळाच अनुभव. निराळाच अनुभव. तिथे पण मग कोणता विषय होता शिकवण्याचा? तिथे माझ्याकडे काय असतं की इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग जो विषय असतो त्याच्यात स्ट्रक्चरल डिझाईन असतं. स्ट्रक्चरल म्हणजे ते लोक बिल्डिंग छान त्याचं ड्रॉइंग करतात, पण त्याची छान बिल्डिंग बांधली जाईल की नाही हा हे आम्ही हे ठरवतो. तुम्ही की ठरवा. कॉलम कुठे घ्यायचे, बरोबर. स्लॅब किती घ्यायचा, हम्म. एवढं उंच होईल का नाही, याला मध्ये मग बीम येईल का नाही, मग बीमची उंची किती येईल. करेक्ट. मग ते म्हणतात की नाही असं आम्हाला छान उडतं पाहिजे, असं उडतं नाही होत, त्याला काहीतरी आधार ठेवून द्यावा लागेल किंवा काहीतरी का. तर त्यांच्या डिझाईन मध्ये जर काही चेंजेस असतील आणि त्यांना स्ट्रक्चर म्हणजे काय हे वागतं कसं हे आम्ही शिकतो. अच्छा म्हणजे तुम्ही पावडर लावाल, लिपस्टिक लावाल, सगळं लावाल, पण आतली हाडच गेली तर काय करायचं. अच्छा ओके. तर ते जे डिझायनिंग आहे मग त्याला तुम्हाला ऑर्थोपेडिक्स वाल्याचकडे जावं हो लागतं. हो हो हो. त्याला काय तुम्हाला ब्युटी पार्लर वाल्याकडे नाही, जाऊन माझं नाही आता तोंड करू. छान कर असं नाही करता येणार. त्याला तुम्हाला ऑर्थोपेडिक्स वाल्याकडे अच्छा. जावं लागतं. ओके. त्याच्याप्रमाणे तर तोच विषय तुम्ही सगळ्या स्ट्रक्चरल कॉलेजला मी सगळ्यांना हा शिकवतो. सगळ्या आणि जनरली स्ट्रक्चरल इंजिनियरना एक तासाला भरपूर पैसे प्रायव्हेट प्रॅक्टिस केली की मिळते. शिकवण्यात कुणी पडत नाही, हा खरंय. कारण त्यांचा वेळ शिकवण्यात जर हो, जायला लागला हो. तर त्यांना ते काम परवडत करायला नाही. वेळ जसं नाही. डॉक्टरना शिकवणं नाही हो, हो, बरोबर नाही. तसं नाही. आणि बरोबर. त्यामुळे मग बरं मला काय होतं, मला माझी नोकरी चालायची, शिवाय मी हो, करायचो आणि हो, मी हो. नोकऱ्या सोडलेल्या होत्या. हो. त्याच्यामुळे मी म्हणायचो चला जे छानच. मिळेल 4 ठिकाणी नोकरी करतो. मला म्हणायचे दूधवाला आला, कारण सकाळपासून दुधाची रतीब टाकते, पण त्याला काही इलाज पण तुम्ही नव्हता. एन्जॉय केलं, शिकवणं पण एन्जॉय केलं, आणि शिकवणं मी तुम्हाला सांगितलं ना, मी शिकवणं मला पहिल्यापासून आवडतं. आवडायचं. कारण मी कोणाला सांगितलं ना, मी शाळेत असताना 11वीला मला खूप मार्क मिळाले. मग शेजारच्या मुलांना शिकव, मग कोणाचे तरी पालक यायचे की अरे आमच्या मी सुहास जोगला शिकवलं, म्हणजे ते जे जो क्लासेस वाले होते त्याला मी शिकवलं. बर. त्याला शिकवलं. प्रमोद जोगला शिकवलं, तो पेडिट्रिशियन आहे, त्याला शिकवलं. त्याचा मोठा भाऊ जो ऑर्थोपेडिक्स वाला आहे विलासला, त्याला मी शिकवलं. भीमसेन जोशीची बायको क्या बात आहे. हो पहिली बर. सुनंदा, हो त्या सुनंदाबाईंना मी शिकवलं. कारण तुम्हाला गंमत सांगतो की एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा एसी लेवलला माझी आज मुलं आहेत, बर. पण मी तिथे गेलो की ते त्यांच्या चेअरवरनं उभे राहतात हो आणि सिगारेट पीत असेल तर बाजूला करतात. आयुष्यात एवढंच कमवलं. बा तेच महत्वाचं आहे. तो हा रिस्पेक्ट रिस्पेक्ट शिक्षकी पेशाला आहे. शिक्षक म्हणजे मला जे वाटत होतं ना हो, की मी हो. काही केलं नाही, नाही, नाही. नाही शिक्षकाला अजून किंमत. अजूनही आहे किंमत. मला बरोबर. गंमत सांगतो, माझ्याकडे मी कॉन्ट्रॅक्टिंग करायचो तर मला एकदा प्रभा जोगांनी बोलवलं की जे अत्यंत भांडखोळ आणि त्रासदायक ग्रस्त होता आमच्या. बर. तुम्हाला ऐकून आहे की नाही मामा? नाही म्हणजे त्या काळात एवढं. प्रभा जोग त्यांनी मला बोलवलं एक दिवशी. अच्छा. ते माझ्या वडिलांना ओळखायचे. तर ते म्हणाले केशवराव तुमच्या धाकट्या मुलाला पाठवा. ते वडिलांना केशवराव म्हणाले. त्यामुळे तुमचा मोठा मुलगा चांगला आहे, तुमची मुलगी चांगली आहे, हा धाकटा चॅप्टर आहे, बर. पण त्याला पाठवा. वडिलांनी सांगितलं. मी गेलो त्यांच्याकडे. मला म्हणे हे बघ हे ₹1,00,000 घे. म्हटलं काय करायचं दादा? तर मला म्हणे त्या सुहासला पैसे वापरायचे कळत नाहीत, त्याचं बंगला बांध सिंध सोसायटी. हो पहिलं काम मला ₹1,00,000 ऍडव्हान्स घेऊन त्यांनी दिलं. आणि सिंध सोसायटीत त्याचा जो पहिला बंगला मी बांधला, पहिलं मोठं काम मला होऊन मिळालं. बरं त्याच्यानंतर मला कामं अशी विश्वास त्यांनी तुमच्यावर विश्वास माझ्या टाकला. ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मला खूप लोक असे भेटले की यांनी होऊन कामं दिली. एवढ्या विविध क्षेत्रामध्ये तुम्ही नोकऱ्या केल्या, स्ट्रक्चरल डिझाईन का इंजिनिअरिंग जे काही तुम्ही म्हणालात त्या विषयामध्ये तुम्ही शिकवलं, म्हणजे हे सगळे विषय थोडेसे वृक्ष आहेत. पण तरी आता किंवा त्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही लेखक झालात, कवी झालात, वेगळ्या वेगळ्या विषयांवर व्याख्यानं दिलीत किंवा तत्वज्ञानाचा तुम्ही खूप सारा अभ्यास नंतरच्या काळात केलात. तर सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा स्ट्रक्चरल डिझायनिंग यासारख्या वृक्ष विषयात अख्खं आयुष्य घालवल्यानंतर तुम्ही या सगळ्या क्षेत्राकडे कसे वळलात किंवा तुमच्यामधली ही सृजनशीलता आहे ही तुम्हाला कधी सापडली? आता ही सृजनशीलता कधी सापडली असं म्हणाल तर त्याचा अर्थ असा होतो की मी शोधायला गेलो आणि ती सापडली. ओके. ती होती. परंतु ती कशी होती याचं सगळ्यात शेवटी मी उल्लेख करतो. पहिल्यांदा मी सांगतो मी काय काय झालो, मी कसा झालो या विषयाकडे मी प्रथम येतो. चालेल. मी कसा झालो तर मी पहिल्यांदा शाळेत 9वीत जेव्हा गेलो तेव्हा पहिल्याच दिवशीच फेमस झालो. बर. कसं काय फेमस झालो तर बेळगावहून आम्ही पुण्याला आलो तेव्हा वडिलांची बदली झाली, त्याच्यामुळे त्यांचा पगार आला नव्हता, त्याच्यामुळे छत्री घ्यायला पैसे नव्हते, त्यामुळे आम्ही घोंगडी घेऊनच शाळेत गेलो. घोंगडी गेल्यानंतर शाळेत तो एक मोठा विषय झाला की अरे घोंगडी घेऊन कोण आलं, घोंगडी घेऊन कोण आलं. अच्छा. आणि शाळेत प्रसिद्ध झालं की असा असा एक 6वीत मुलगा आलाय आणि तो घोंगडी घेऊन येतो. त्यामुळे नाव लोकांना माहिती झालं. पुढे काय झालं, पुढे शाळेमध्ये आमच्या अतिशय एक चांगली पद्धत होती की एखादे टीचर आले नाहीत किंवा काही कारणाने पिरियड ऑफ असला तर लायब्ररीत जायचा, आमचा मॉनिटर जायचा
आणि पुस्तक पेटी घेऊन यायचा. बर. ती पुस्तकं सगळ्यांना वाटायची, ती पुस्तकं सगळ्यांनी वाचायची, म्हणजे पिरियड शांत राहिला, आजूबाजूला त्रास व्हायचा. बर. परंतु त्याच्यातही अडचण यायला लागली की ग्रंथालय सांभाळणारे ग्रंथपाल आमचे जे होते ते कुठेतरी गेलेत आणि पुस्तक पेटी नाही मिळाली. नाहीये, तर काय काय करायचं? करायचं? मग ते शिक्षक काय करायचे, जा रे त्या सारपी डब मध्ये पाटेकर नावाचा मुलगा आहे, त्याला बोलू. अच्छा. हा. कारण आमच्याच वर्गात एकदा तेच असताना त्यांना काहीतरी झालं, कसा बसला काहीतरी झालं, ते म्हणाले आज माझा असं असं होतंय. मग मी का म्हणालो माहित नाही, मी म्हणालो मी गोष्ट सांगू का? म्हणे सांगा. मग त्या दिवशी मी वर्गात गोष्ट सांगितली. त्यांना ती इतकी आवडली की त्यांनी काय केलं, त्याचं म्हणजे त्याचा गैरफायदा काय झाला, कुठेही अडचण आली की जरा त्या मुलाला बोलवा आणि गोष्ट सांगा. पण चांगलं आहे ना, तुम्हाला एक्सपोजर मिळालं. म्हणजे मी शोधत तीच गोष्ट सांगायचं का वेगळी कुठली रंगून रंगून? म्हणजे तेव्हा काय झालं, तेव्हा तुम्ही म्हणाल हा प्रश्न अगदी बरोबर आहे की तेव्हा मुलांना हा दुसरी गोष्ट जाणार माहितच होतं आणि त्याच वर्गात बोलवलं त्या मुलांना माहित असतं. त्यामुळे आपल्याला नवीन गोष्ट बनवून कशी करायची हे आपोआप ते करावंच लागलं आणि आवडच. मुलं गाड्या वाजवत आहेत, परत बाहेर गेल्यानंतर कार्य, ही गोष्ट नॅचरली आवडायची आणि मोठेपणा मिळायचा आणि आपल्याला बोलवतच. ही मोठी आयडिया होती. आणि त्याच्यामुळे कथा तयार करणं आणि कथा सांगणं हे सभाधीटपणा हा जो काही प्रकार असतो हा शाळेतनं मला मिळाला आणि त्याच्यामुळे ते सत्र सुरू झालं की गोष्ट सांगायची. आता गोष्ट सांगायची ही गोष्ट सुरू झाल्यानंतर नुमवीचा एक फार मोठा रोल माझ्या आयुष्यात त्याच्यासाठी आहे. याचं कारण असं आहे की आमच्या शाळेत एक अशी पद्धत होती की जे लेखक आहेत ते आम्हाला धडा शिकवायला यायचे. अच्छा. म्हणजे ज्यांनी लिहिलेलं आहे तेच त्यामुळे लेखकाला काय किंमत आहे, त्याला किती मान मिळतो, त्याला किती सन्मान मिळतो, तो कसं लिहितो हे त्यांच्याशी बोलायला मिळायचं. मग मी एकदा विवी बोकेलांना विचारलं की मला तुम्ही संदेश द्या. तेव्हा एक पद्धत होती, एक संदेशाची वही असायची, बरोबर, तिथे जायचं आणि तर त्यांनी मला संदेश लिहून दिला होता की दुसऱ्याला संदेश देण्या इतकं तू मोठा हो. ते अजून आहे माझ्याकडे. किती मस्त. तर तेव्हा असं वाटलं की अरे हे आपण असं काहीतरी व्हावं, लेखक व्हावं. आणि इन्स्पिरेशन तुमच्या समोर हे सगळे होते, हे सगळे जण मंडळी. म्हणजे सदाशिव पेठ मी तुम्हाला सांगेनच पुढे, पण वातावरणच माझ्या अवतीभोवती असं होतं की ज्याच्यामुळे मला लेखकांविषयी प्रेम. दुसरी गोष्ट, चांगलं काय वाचावं. आमच्याकडे ह ना आपटे स्पर्धा होती. ह ना आपट्यांची उष्यक काल, नंतर सूर्योदय, ही पुस्तकं त्यावेळेला आम्हाला परीक्षेला होती. ते पुस्तक वाचायचं, त्याच्यावर प्रश्नावली यायची आणि त्याची उत्तरं देऊन पारितोषिक मिळायचं. ह ना आपटे परीक्षा अशी आमच्याकडे ती होती. मराठी शेवटचं त्यांचं सामाजिक कादंबरी पण लक्षात कोण देतो, ही त्यांची शेवटची कादंबरी सामाजिक. बाकी सगळे राजकीय होते. या मराठी विषयाच्या होत्या. परंतु पुष्यक काल वगैरे ह्या ब्रिटिश त्यांच्यावर बंदी येऊ नये अशा बेतांनी लिहिल्या होत्या की कधी उष्यक काल होतोय, बरोबर, सूर्योदय कधी होतोय, उष्यक काल झाला पण सूर्योदय कधी होतोय, अशा. परंतु ब्रिटिशांना कळू नये अशी पात्र असं करून त्या कादंबऱ्या होत्या. आणि मग गर्भित अर्थ वेगळा होता. आणि मग शेवटी त्यांनी कंटाळून पण लक्षात कोण घेतं असं ती कादंबरी. तर हे आम्हाला परीक्षा, चांगलं काय वाचावं. ह ना आपटे तुम्ही एकदा वाचलं की तुम्हाला बाकीचं लेखक असतं की तुम्ही पुस्तक वाचलं ठरतं. त्यामुळे सुसंस्कृतपणा जो आमच्या शाळेने वाढवला, आमच्या हातात ती पुस्तकं दिली. तिचं पुस्तकच आमच्या हातात आली नसती तर आम्हाला कसं कळलं असतं. तर हा मोठा शाळेचा एक मोठा उपयोग आहे आणि तो त्या वेळेस आम्हाला मिळत गेला. त्यानंतर आमच्याकडे प्रेमचंद कहाणीवरती आमच्याकडे स्पर्धा असायची. हिंदीतलं सगळ्यात टॉपमोस्ट तेव्हा प्रेमचंद होते. तर प्रेमचंदच्या कहाण्या त्याच्यावरती पुस्तक होतं. त्याच्यावरती गिलीदंड नावाची जी गोष्ट होती त्यात मला बक्षीस मिळालं. अरे वा. तर त्यावेळेला हिंदी भाषा, हिंदी लोक, आम्ही वर्ध्याच्या परीक्षा द्यायचो. ते महाराष्ट्र राष्ट्रभाषेचे नव्हते, आम्ही वर्ध्याची परीक्षा द्यायचो. आणि तिकडचं प्युअर हिंदी, संस्कृत हिंदी होतं. इकडचं हिंदी होतं हे निरळ हिंदी, नवीन डेव्हलप. ओरिजिनल हिंदी हे राष्ट्रभाषा वर्धा तिकडचं होतं. कोविद वगैरे त्या परीक्षा आम्ही. तर हिंदी पुस्तकं चांगली वाचायला मिळाली, चांगले शिक्षक मिळाले. त्यामुळे भाषेची आवड, चांगलं साहित्याची आवड ही आम्हाला शाळेमुळे आणि ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या. आंतरशालेय स्पर्धेत जाऊन वक्तृत्व करायचं. आता पॅरल काय होतं, मी ज्या सदाशिव पेठेत राहत होतो तिथे साहित्य परिषद होती, तिथे वसंत व्याख्यानमाला होती. बरोबर. त्यामुळे त्या भागातनं नुसतं फिरलं तरी या सगळ्या गोष्टी होत्या. कानावर हेच पडायच्या. बरं, आमच्या घरातनं बाहेर पडलं की तिथे नादो तामणकर राहतात. त्याच्या पलीकडे तुम्ही गेलात की वाडेकर राहायचे. त्याच्या पलीकडे तुम्ही गेलात की श्रीकेश क्षीरसागर राहायचे. त्याच्या पलीकडे तुम्ही गेलात की नाग गोरे राहायचे. त्याच्या पलीकडे गेलात की तुमच्या चिवी जोशी राहायचे. तुम्ही सदाशिव पेठ जर तुम्ही पाहिलीत ना
तर लाईनीने सगळे लेखक आणि कवी लेखक तिथे कवी होते. राहायचे. हो ना. पलीकडे नासी फडके होते. किती नशीबवान पण. त्यामुळे ह्या हो. तुम्ही जे म्हणता की तुम्ही कसे या हो, सगळ्या, हो, हो. आमचं बालपण जे होतं तर आम्ही अपघाताने इंजिनियर झालो, म्हणजे पैसे मिळवायचे म्हणून इंजिनियर. बरोबर पण मुळात जे तुमची वातावरण आवड. होतं ते सदाशिव पेठ आणि नुमवीमध्ये त्याला खतपाणी मिळालं खरंय. आणि आजूबाजूच्या सराउंडिंगने आम्हाला हे वातावरण मिळालं. आता कवी गिरीश हे रोज सकाळी मला भेटायचे. बर. भाजी आणायला गेले की तिथे ते भेटायचे. अरे बापरे. कवी यशवंतांना भाजी घेताना पाहू, आमच्या इथे पाटलाचं टिळक रोडला दुकान होतं. हा. भाजी रसरशीत कशी घ्यावी हे कवी यशवंत जवळजवळ अर्धा तास भाजी घ्यायचे, वांग पाहिजे. त्यामुळे त्यातलं सौंदर्य कसं पाहायचं हो. आणि त्याच्यासाठी काहीतरी वेळ द्यावा लागतो, काहीतरी विचार करावा लागतो खरंय बरोबर. हा विचार आणि होता. पेशन्स लागतो. नुसती भाजी घ्यायची चिरून आईनी करायची असं नाही. असं नाहीये ते. बरोबर. खरंय. तुम्हाला चांगलं काय आहे, अरे वा वा वा. जसं पु ल देशपांड्यांचा तो विनोद आहे की त्यांच्या मित्राबरोबर ते एकदा हॉस्पिटलला ऑपरेशनला गेले तर त्यांच्या मित्राने सांगितलं होतं की गप्प बसायचं. ते बराच वेळ गप्प बसले. मग थोड्या वेळाने त्यांचा मित्र त्यांच्या हातात एक चिमटा दाखवला आणि त्याला म्हणे हे बघ किती छान अपेंडिक्स आहे. ते म्हणे अपेंडिक्स छान असतं. म्हणजे त्या डॉक्टरला ते फार छान नमुना वाटला तो. हो. आपल्याला काय आपल्याला काय. बरोबर. तसं कवीला काय छान वाटतं, लेखक काय आपल्याला छान काय वाटतं, छान ते कसे वागतात, ते कसे बोलतात, त्यांना कार्यक्रमाला येताना कसे वागतात, कार्यक्रम चालू असताना कसे वागतात, कार्यक्रम संपल्यावर कसे वागतात, हे आम्हाला ऑब्झर्व करावं. Observation. वसंत व्याख्यानाला एक से एक बडकर लेखक कवी जवळून पाहिलं, भाऊ बोरकरांना जवळून पाहिलं, शांता शेळक्यांना जवळून पाहिलं, ही मंडळी श्रीम माट्यांना पाहिलं, ही मंडळी तुमच्या विजया मेहता यांची 3-3 व्याख्यानं ऐकली. हे सगळे लोक जवळून असे शेजारी पाहिजे. त्याच्यामुळे संस्कारक्षम वयामध्ये सदाशिव पेठेने आम्हाला दिलं, शाळेत त्याला खत पाणी घातलं बरोबर. आणि त्याच्यामुळे आम्ही सुसंस्कृत झालो. आणि जी मूळची तुमची सुपीक जमीन आणि आता तुम्ही हा जो शब्द वापरला मूळची सुपीक का होती, तर मूळची सुपीक अशी अपघाताने होती की माझा मोठा भाऊ हुशार होता, त्याचं कौतुक होत होतं. बहीण हुशार होती, एकुलती एक होती, तिचं कौतुक होत होतं. मी नको असलेला तिसरा होतो. त्यामुळे मला काहीतरी खटपट केल्याशिवाय मी लक्षातच येत नव्हतो कोणाच्या. आपण काहीतरी वेडवाकडं करून दाखवलंच पाहिजे, ही पहिल्यापासून माझी वृत्ती होती. त्याच्यामुळे सृजनशीलता मुळात तिथून आली, पुढे जोपासली गेली. सदाशिव पेठेंनी तिला खत पाणी घातलं, शाळेने तिला ऑपॉर्च्युनिटी वाढवलं. अशा रीतीने मी सृजनशीलता. आता तत्वज्ञानाच्याकडे कसे वळला तुम्ही? तत्वज्ञानाकडे कसं वळलो ती एक मोठी गंमत आहे. मला शिल्पाची आवड होती, निरनिराळी देवळं पाहिजे, शिल्प. कारण आम्हाला असं वाटायचं की आम्हालाच स्ट्रक्चर डिझाईन करतात. 10 मजली 12 मजली जेव्हा साऊथकडची मंदिरं पाहिली की त्या काळी त्याला विमान म्हणतात. त्याला विमान म्हणतात. तुम्ही जर कधी पाहिलं तर आम्हाला असं वाटायचं की हे कसे काही ही स्ट्रक्चर बांधले असेल, काय केलं असेल, त्याचं काय डिझाईन आहे. आम्हाला ही कॅल्क्युलेशन येत नाही. आम्ही शिकतो ना, आम्ही म्हणतो आम्हाला बिल्डिंग डिझाईन करता येते. 4-4 मजली इमारती बांधल्या, 3-3 मजली बांधल्या, इतक्या जुन्या इमारती आहेत, यांनी काय डिझाईन केलं आणि ते कुठल्या पुस्तकात, अशी उत्सुकता निर्माण झाली. मग तुम्हाला जर पूर्वीची स्ट्रक्चरची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला पुराण यायला लागतात. तुम्हाला पुराणात ते मिळतं. गरुड पुराणात बांधावं कसं, मत्स्य पुराणात बांधावं कसं आहे, शिल्पशास्त्र त्याच्यात. त्यानंतर मयमत आहे. मयमत याचा अर्थ मय इथं माया, घर ही माया आहे, शेवटी राख आहे सगळं. मयमत म्हणून त्यांनी त्या राक्षसांनी कन्स्ट्रक्शन लाईन शिवून काढली. कसं घ्यावं, किती घ्यावं, किती अंगुल हे घ्यावं, ते अंगुल एवढं स्पॅन असेल तर काय घ्यावं. म्हटलं अरे आपल्याला हे माहिती पाहिजे, आपण हे जे नवीन शिकतो हे त्यांचं आहे का आपलं आहे. म्हणून मग मी शिल्पाकडे गेलो. शिल्पाकडनं मग धार्मिक ग्रंथांकडे गेलो. धार्मिक ग्रंथांकडनं मग वास्तुशास्त्राकडे गेलो. वास्तुशास्त्राकडनं मग तत्वज्ञानाकडे गेलो. आणि तत्वज्ञानाकडे जात असताना आणखीन एक सुप्त इच्छा अशी होती की वडिलांनी मला एक कॉलेजलाच घातलं नाही. SP कॉलेजमध्ये छान छान मुलं असतात, मुली असतात, असं काहीतरी अनुभव होता. मला कॉलेजच घातलं नाही. अरे एकदा तरी SP कॉलेजमध्ये जायचंच आपण, आणि एक काहीतरी तीव्र इच्छा होती. पार्ट टाइम का आपण कॉलेजला जायचं असं करून तुम्ही विशेष शिक्षण घेतलं का तत्वज्ञानात? आधी मी दांडेकर प्रतिष्ठान म्हणून होतं, संध्याकाळी असायचं. मुलीची दोन्ही बाळांपण मी केली. तर मग संध्याकाळी तिची मावशी विषय यायची, मग मला घरात बोर व्हायचं. म्हणून आता करायचं काय, मग SP कॉलेजला जायचो. तिथे दांडेकर प्रतिष्ठानतर्फे एक कार्यक्रम व्हायचे. मग तिथे माझे एक मित्र मला भेटले, ते म्हणे तू तत्वज्ञानाचा मेंबर होऊन जा. जोशी म्हणून होते, माधव जोशी. म्हटलं बरं ठीक आहे. मग त्यांच्यात मी रमत गेलो. त्यांच्याकडे चांगले प्रोफेसर भेटत गेले, त्यांनी चांगलं काय वाच हे सांगितलं. तिथे भागवतबाई होत्या, त्याही मला म्हणाल्या मॅडम तुम्ही वाटेकर वाचा, हे वाचा, ते वाचा. ते त्यांच्या लायब्ररीतून पुस्तक मला द्यायचे, हे वाचा, तुमची ही शंका आहे ना, मग हे वाचा. मग परत शंका विचार. मग त्या म्हणाल्या तुम्ही आता हे सगळं करता. मी खूप तिथे बक्षीस मिळवले दांडेकर प्रतिष्ठानचे.
मी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली, माझे अनेक पेपर पब्लिश झाले. तर ते म्हणे तुम्ही एवढं करता मग एम ए MA असं हे करत- कोणत्या वयात हे मी साधारणपणे आता बघा म्हणजे बायको गेल्यानंतर 58-59 वर्षी केलं MA केलं. एम ए केलं. कौतुक आहे. कारण बायको हे केलं तसं जर्नलिझम नंतर केलं, अच्छा, हा. जर्नलिझम त्याच्यानंतर केलं. त्याच्यानंतर केलं. बरं. म्हटलं जर्नलिझम केलं तर मग काय करायचं, मॅनेजर म्हणाले तुझा शिकवायला हा. शिकवता येतं ना, जा शिकवा. शिकवायला. हा. केसरीमध्ये नोकरी केली मी. बर, बापरे. केसरीमध्ये मी सब एडिटर म्हणून काम करायचो. हो, सब एडिटर. हा. जर्नलिझम करण्यामागे माझा मूळ एक उद्देश होता, तो अजून पूर्ण झाला नाही. हा. की आपल्याकडे रस्त्याला खड्डे पडतात, नुसतं चर्चा करतो, वाचतो, कित्येक बरोबर. वर्ष वाचतो. बरोबर. एकीकडे गडकऱ्यांचं कौतुक करतो, केवढे रोड बांधतात, पण एकीकडे खड्डे पडतात. त्याच्यावर आपण इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याकडे खड्डे का पडतात त्याचं याचं कारण. अनालिसिस कोणी करत, म्हणजे पत्रकारितेत येत नाही. ह्याच्या उलट आपल्याकडे कोट्यवधी रुपये आपले हे नागपूरला खर्चवत आहेत. रोड इंजिनिअरिंग नावाचा एक मोठी इन्स्टिट्यूट आहे, हो. तिथे याच्यावर खर्च करतात. पॉटहोल्स नावाचा आम्हाला एक 10 मार्काचा प्रश्न यायचा, बर, पॉटहोल्स. एवढं याच्यावरतीच प्रश्न यायचा. त्याच्यासाठी खूप पुस्तकं आम्ही वाचली ब्रिटिश काउन्सिल. म्हटलं एवढं सगळं असून हे ज्ञान का वापरत नाहीये, हा. हे का खड्डा तुम्हाला एक करता येत नाही? म्हणजे इतके वर्ष ते, पण एकही इंजिनियर बोलत नाही ते. एकही इंजिनियर आला आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी मी न खड्डे पडणारा रस्ता करतो. ते उत्तर अजूनही मिळालेलं नाही. नाही, आणि असं खूप वेळा वाटतं की ब्रिज पडला, त्याची कारणं देत नाहीत. हो. आता इथला नवले ब्रिजचा प्रॉब्लेम हो, आहे, हो. याचा तुम्हाला वाचायला मिळणार नाही कुठे. नाही. म्हणजे तुम्ही आम्हाला अजून असे समजता की सामान्य वाचका गाढव आहे, इंजिनियर वाचक आपल्याकडे नाही, असं जे समजतात. त्याच्यामुळे आमच्यासारखे जे इंजिनियर वाचक असतात ना, ते भुकेले राहतात. भुकेले राहतात. याच्या उलट तुम्हाला ती अमेरिकेची बिल्डिंग पडली ना, त्याच्यावर 50 पुस्तकं निघाली की का पडली? टॉवर का पडला तो, की विमान कसं पडलं, कुठे धक्का मारला, मग त्याच्यात का पडलं वगैरे, ते सगळं देख अभ्यास पूर्ण अभ्यास पूर्ण पुढे लिहिलं. बरोबर. तुमचं ताजमहाल हॉटेल परत रिपेअर कसं केलं याच्यावर का नाही 10 पुस्तकं आली. की कुठला आर्किटेक्ट होता, त्याने काय केलं, मग कुठलं मटेरियल वापरलं, काही येत नाही. मी इंजिनिअरिंग कॉलेजला असताना स्ट्रेंथनिंग वर्क ऑफ कोयना डॅम नावाचा एक लेख लिहिला, बर. आणि त्याला मला वालचंद शेट्टी बक्षीस दिलं होतं. हो. की तिथे केबल्स कशा टाकल्या, हा. पाणी लीक होत होतं 2 लेयर्स मधनं, बर. मग त्यांनी काय केलं, फॉरेन मधनं केबल्स आणल्या, हा. खाली एक केबल ग्राउंड करायची, इकडनं ती ओढायची, हम्म. म्हणजे 2 स्लाइस एकमेकात दाबल्या जातात. असं ते काम तिथे केलं. तर त्या स्वीडिश इंजिनियरला विचारलं, त्याच्याकडनं ते डिटेल प्रोसिजर घेतली, त्यांच्याकडनं विचारून स्केचेस घेतली. आणि ते हे जे काही प्रकार मी केले, बरोबर. तर माझं तर ज्ञान अपुरच आहे खूप. हे आपल्याकडे एवढं लोक करतात काय? तो बघा वादाचा विषय. नाही, पण हा पुढच्या पिढीला तुम्ही सांगा ना की मी हा अनुभव घेतलाय, पुढे तुम्ही घ्या. बरोबर, खरंय. म्हणजे मागच्या स्टेज पुढचा शाळा काहीतरी व्हायला हवा. म्हणून मी जर्नलिझमला गेलो म्हणून की आपण इंजिनिअरिंग हे करावं. इंजिनिअरिंग पत्रकारिता असा एक विषय घ्यावा, एखादी वस्तू का पडली किंवा ही पडणार आहे, ही जी इंजिनिअरिंग पत्रकारिता आहे ही करावी, हा मूळ उद्देश होता. म्हणून ते तुम्ही गेलो, त्या विषयाकडे. पण पुढे वेळ मिळाला नाही, गडबडीत राहिलं. पण आज नव्हते करणार आहे, जर परमेश्वराने आयुष्य दिलं आणि स्वामीला राहिलं तर केलं. पण आता एवढी मोठी प्रदीर्घ तुमचं कारकीर्द म्हणू शकतो आपण, म्हणजे MES मधली नोकरी असो किंवा प्राध्यापकी असो, पत्रकारिता असो, कवी, लेखक, तत्वज्ञानाचा अभ्यास, हे सगळं आपण तुमच्या बोलण्यातनं आम्हाला कळलं. पण आता वयाच्या या टप्प्यावर तुम्ही तुमच्या जेव्हा मागच्या आयुष्याकडे पाहता, किंवा ज्याला आपण गतजीवन असं म्हणतो, तर तेव्हा त्याच्याकडे पाहताना तुमची काय भावना आहे? माझी भावना एवढीच आहे की आपल्याला एखादी गोष्ट का मिळते हा, याचं उत्तर आपल्याकडे नसतं. बरोबर. याला 3 गोष्टी कारणे असतात. एक आपल्या आईवडिलांची पुण्य, एक आपलं गतजन्मीचं कर्म, आणि एक आपण करतो. बरोबर. आपल्या हातात फक्त आपण काय करतो एवढंच दिसत असतं. त्याच्यामुळे सगळं श्रेय आपण घ्यायचं नाही, किंवा सगळा दोष माझ्या नशिबातच नव्हतं यालाही द्यायचं. द्यायचा नाही. त्यामुळे परमेश्वराने मला भरपूर दिलं. कोणाच्या पुण्याने दिलं हे मला माहिती नाही, परंतु मला मिळत गेलं. आणि मी मला जे मिळालं ते अत्यंत प्रामाणिकपणे, जी मला ऋण आहेत, पितृऋण आहे किंवा समाज ऋण आहे, गुरु ऋण आहे, या सगळ्यांना मी परत केलं. मुलांना शिकवतो म्हणजे गुरु ऋण मी फेडत असतो. मी माझ्या विद्यार्थ्यांना फुकट शिकवत असतो. आतापर्यंत मी इंजिनिअरिंग पर्यंत मी ज्या मुलांना जमत त्यांना फुकट शिकवतो. हो ना. मला जे जमेल, माझ्या शेताचं जे उत्पन्न होतं तिथल्या शाळेला देतो, मी स्वतः घेत नाही. त्याच्यामुळे जे जमेल पण ते सगळंच करतोय असं नाही. अजून माझ्या हातचं काही पाप राहिला असेल तर मला माहित नाही, अजून काहीतरी परमेश्वर करायला लागेल पुढे, मला माहित नाही. परंतु जे आहे ते मी माझ्या प्रेमाने करतो, समाधानी आहे. खूप जीवनाबद्दल काहीही तक्रार नाही. आजच शेवटपर्यंत कामात ठेवावं एवढीच इच्छा आहे. आता शेवटची इच्छा होती की शिकवता शेवटचा श्वास जावा, ते ह्या माझ्या हातात नाही. परंतु शिकवत काहीतरी देत असताना, ज्ञानदान करत असताना आपण शेवटची आहुती द्यावी. आता जे काही होईल ते परमेश्वराच्या हातात आहे. तुमच्याशी बोलून खूप आनंद वाटला, गत जीवनाचा आनंद घेतला. धन्यवाद. धन्यवाद. या सगळ्यामध्ये तुम्हाला शेवटची एक गोष्ट सांगतो की शेवटी आमचा मित्र शरद पेहरे
सुधीर बेरे का सुधीर बेरे. हम्म. याला मी विचारलं की का रे या सगळ्यांची तू मुलाखत सोडून माझी मुलाखतीच्या का मागे लागलास. तर त्यांनी मला जे वाक्य सांगितलं त्याच्यावरनं मला माझ्याच गोष्टीवरती विश्वास बसला. तो म्हणे अरे हे मी करत नसतो, हे मला कुठनं तरी आज्ञा होत असते आणि त्याप्रमाणे मला तुझे नाव आलं म्हणून माझा त्याच्यावरही विश्वास बसला आणि त्याच्यावरही बसला. म्हटलं मग कोणाला पाठवतोस. तो म्हणे आपल्याच मित्राची मुलगी आहे. तर मला इतकं कौतुक वाटलं की माझ्या मुलीसारखीच एक मुलगी येते आणि माझ्या गत जीवना म्हणजे ते आपण रामायणात ऐकतो ना लवंग कुश रामायण गाती स्वयंशी राम प्रभू ऐकते. तर मला अगदी तसंच वाटलं की माझ्या मुलगीसारखी ती येते, मला माझं मागचं जीवन विचारते आणि ऐकते. खरंच कौतुक वाटलं आणि परमेश्वराचं हे आश्चर्य मी शतशः ऋणी आहे. माझ्यासारखं सगळ्यांना आनंदी ठेव इच्छा व्यक्त करतो. मलाही खरंच खूप मस्त वाटलं तुमच्याशी बोलताना. म्हणजे तुमची पर्सनॅलिटी अशी आहे की एकतर इतका अनुभव वेगवेगळ्या क्षेत्रातला असल्यामुळे म्हणा किंवा तुमचा उपदक स्वभाव असल्यामुळे म्हणा प्रत्येक गोष्ट तुम्ही अतिशय सोपी करून सांगता एकतर, आणि समोरच्याला कणभरही त्याचा कंटाळा येणार नाही. मुख्य कारण बरेच वेळा लोकांचा अनुभव असा असतो की आम्हाला नाही ऐकायचं, जुनं काही आम्हाला ऐकायचं नाहीये असं असतं. पण नक्कीच तुमच्याशी बोलताना मला असं नक्कीच जाणवलं की खूप इंटरेस्टिंग असं आयुष्य तुमचं आहे आणि याच्यातनं नवीन पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल. थँक्यू. धन्यवाद. आलो जरी साठीत आम्ही, आलो जरी साठीत आम्ही, वृद्ध आम्हा समजू नका. आलो जरी साठीत आम्ही, वृद्ध आम्हा समजू नका. काही फुलांना बहर दुसरा असं तो तुम्ही विसरू नका. वा 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 वा, क्या बात.